ही चर्चासत्र घेण्यामागची भूमिका फक्त एवढी 2 मिनिटातच सांगतो की सगळ्यांचं म्हणणं आता जे झालं ते झालं, त्याच्यामध्ये जे दोषी होते त्यांची धरपकड सुरू झाली, सगळं वातावरण शांत झाले, मग चर्चासत्र कशासाठी? तर प्रत्येक चौकात आपण गेल्यावर याच्यावरती चर्चा होती, 2-2 4-4 मित्र बोलत असतात, पण ती चर्चेचं कोणतंही उत्तर कुठं सापडलेलं नाही आहे. आणि जे काय होतंय त्याच्यात बरेचसे प्रश्न आहेत, ते प्रश्नांचा इथं खुलासा व्हावा असा एक आपला सरळ उद्देश आहे. आणि कधीतरी आपल्या कामातून एखाद्या विषयावरती आपण येऊन चर्चा करावी, हा त्यामागचा फक्त उद्देश होता. ह्या चर्चेत सर्वांनी सहभागी होताना फक्त आक्रमकता हा जो विषय असेल तर तो एक तात्विक असावा, तो कायमस्वरूपी मनाला लावून घेऊ नये. जाती धर्माच्या विषयाने अनुसरून इथं काही चर्चा होतील तर त्यालाही आपण एक चर्चा म्हणून बघावं. 9 ऑगस्ट रोजी औद्योगिक वसाहतीवर झालेले जो हल्ला आहे, या हल्ला पाठीमागे नेमकं कोण सूत्रधार आहे, याच्या पाठीमागे काही मराठा क्रांती मोर्चाला बदनाम करायचं होतं की या पाठीमागच्या सूत्रधारांचा नेमका हेतू काय होता, कुणाला काय साध्य करायचे होते, ह्या अनुषंगाने आपण ही महाचर्चा आयोजलेली आहे. पॅनलिस्टमध्ये आपल्याला प्रत्येक प्रतिनिधी म्हणजे राजकीय क्षेत्रातला, सामाजिक क्षेत्रातला, इंडस्ट्रीयल क्षेत्रातला आपल्याला इथे लाभलेला आहेत. आणि ती घटना 9 ऑगस्ट रोजी झालेली घटना, जी 9 ऑगस्ट 2016 रोजी चालू झालेले शांती मोर्चे होते, त्या शांती मोर्चाला 9 ऑगस्ट 2018 रोजी हिंसक वळण लागलं आणि तेही औद्योगिक क्षेत्रात, जिथे सगळ्यात मोठी प्रायव्हेट क्षेत्रातली जॉब दिली जातात. आणि अशाच ठिकाणी ही हल्ले केली गेली. तर ती नियोजित होती, ती स्पॉन्सर्ड होती, ती स्पॉन्टेनियस होती, ती आंदोलकाची एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. ह्या अनुषंगाने आपण ही महाचर्चा साधारणतः नेणार आहोत. आणि 8-9 दिवस आता ह्या घटनेला होऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर असं म्हणतात की लाईफ कॅरी ऑन. तर यामध्ये इंडस्ट्रीने जे अशी भूमिका घेतली की नाही, आता औरंगाबाद बऱ्याच अर्थाने अशांत होत चालले आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे अनेक मार्गाने. तर ह्या अनुषंगाने त्यांनी अशी टोकाची भूमिका मध्ये न्यूज चॅनलमध्ये जाहीर केली होती की बा आता औरंगाबाद बरंच अशांत झालेलं आहे आणि आम्ही आमचं इन्व्हेस्टमेंट काय असेल आणि आमची जी काही इस्टॅब्लिशमेंट असेल आम्ही आता इथून हलवतो आहे. ही एक टोकाची भूमिका होती. कामगारांची काही एक समस्या असू शकते, त्यांची काही याच्या पाठीमागं काही भूमिका असू शकते. तर ह्या सगळ्या भूमिकाचा सांगोपांग आपण इथे आढावा घेणार आहोत आणि आपले पॅनलिस्ट त्या पद्धतीने त्या यांनी आपले विचार इथे मांडतील. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नितीन देशमुख यांना असा प्रश्न विचारतो की शांती मोर्चा आणि अचानक ही अशांतता आणि तीही ह्या पद्धतीने आपली काय भूमिका आहे? शांती मोर्चा म्हणजे आपली जी पण मोर्चे झाली आहे ती अत्यंत शांत पद्धतीने शालीनतेने पार पडलेली आहे. वाळूजमध्ये जी घटना घडली आहे तो एक हिंसक भाग होता. तर ह्या पद्धतीचं आंदोलन तुम्हाला अपेक्षित होतं का? हॅलो, सर्वप्रथम तर फिसियननं जो हा महाचर्चेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, एक दुभंगलेली मनं एकत्र आणण्यासाठी, जोडण्यासाठीचा हा जो प्रयोग या ठिकाणी केलेला आहे, त्याच्यासाठी मी सर्वप्रथम आमच्या सर्वांच्या वतीनं, सभागृहातल्या उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या वतीनं मी फिसियनचा या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून 9 ऑगस्ट 2016ला मराठा क्रांती मोर्चाचा पहिला मुकमोर्चा औरंगाबादेत निघाला होता. त्यानंतरचा 9 ऑगस्ट 2017ला मुंबईवर मोर्चा निघाला होता आणि 9 ऑगस्ट 2018ला शांततेच्या मार्गानं अहिंसक पद्धतीनं असहकार आंदोलन करायचं असं या ठिकाणी ठरलेलं होतं. दुर्दैवानं या हिंसक आंदोलन फक्त वाळूज MIDC मध्ये का झालं याचा थोडासा विचार आपण या ठिकाणी करणे. या हिंसाचाराचं समर्थन मराठा क्रांती मोर्चा करत नाही, मराठा समाजाचा कुठलाही व्यक्ती किंवा प्रतिनिधी या ठिकाणी करत नाही, हे आवर्जून मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. कारण मित्रांनो, आतापर्यंत जेवढे लाखोचे मोर्चे निघले त्यामध्ये कुठं काडीचाही धक्का कुणाला लागला नाही. जर विध्वंस करायचा असताच तर यापूर्वीच्याच आंदोलनात या ठिकाणी झाला असता, हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आपल्या भागात जो या ठिकाणी आंदोलन झालं, ठोक मोर्चा या शब्दाचा अर्थच सगळेजण असा घ्यायला लागले की ठोक म्हणजे डायरेक्ट घुसायचं, ठोकायचं, अजिबात नाहीये. पण आम्हाला आमचा आक्रोश आक्रमकतेनं या ठिकाणी मांडायचा होता. मग तो आक्रमकता काय होती? यापूर्वीच्या मोर्चामध्ये कुठलीही घोषणा दिली गेली नाही. तरुणांनी तो आक्रोश घोषणेच्या माध्यमातून व्यक्त केला. 23 तारखेला खऱ्या अर्थानं जर प्रशासनानं त्या आंदोलनाची वेळीच जर दखल घेतली असती तर महाराष्ट्रामध्ये एवढं पद्धतीचं
विध्वंस झाला नसता किंवा वाळूज MIDC मध्ये तो विध्वंस झाला नसता, 23 तारखेला ज्यानं बलिदान दिलं आमचे काकासाहेब शिंदे गंगापूरचे, त्यांनी गोदावरीमध्ये उडी मारून या ठिकाणी आत्मबलिदान दिलं आणि त्याच्यानंतरच याच्यामध्ये या आंदोलनाला धग निर्माण झाली. त्याच्यानंतर जवळपास 30-35 आत्महत्या, 30-35 आत्मबलिदान या ठिकाणी तरुणांनी आरक्षणासाठी दिलेले आणि यामुळंच तरुण किती वितीर्ण झालेला आहे याचं म्हणजे जीव कुणाचा स्वस्त नसतो हे लक्षात घ्या. जीव कुणाचाही स्वस्त नसतो, पण आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी किती प्रकर्षानं पुढे येते, किती त्याची गरज आहे, त्याची किती कशा पद्धतीनं त्याची आवश्यकता आहे हे जाणीव करून द्यायची असेल तर त्यांनी तो मार्ग या ठिकाणी पत्करलेला आहे. आणि जर आम्हाला हिंसकच करायचं असतं तर त्या 33-35 तरुणांना या ठिकाणी आत्मबलिदान देण्याची गरज भासली नसती, हे पण या ठिकाणी प्रामुख्यानं नमूद करावं असं वाटतं. मित्रांनो, मला आता तुम्ही विचारलं की या ठिकाणी हिंसक का झाला. वाळूज महानगरमध्ये आता इथे सभागृहात उपस्थित असलेले जवळपास 80% जण, त्या दिवशी आम्ही जेल भरून आंदोलन केलं होतं. आमचे मार्कंडे पाटील असतील, अमोल आहेत, उमेश दुधाट आहेत, विष्णू जाधव आहेत, जनार्दन निकम आहेत, म्हणजे त्या भागातले प्रत्येक जण या ठिकाणी आंदोलन करायचं होतं. आक्रमक होता, पण त्या आक्रमक काय होता की शासनाच्या विरुद्ध आमचं म्हणणं आक्रमकपणे आम्हाला मांडायचं होतं, आक्रमकपणे आम्हाला ते पुढे घेऊन जायचं होतं. आम्ही त्यासाठी जेल भरो आंदोलन केलं, ठिय्या आंदोलन केलं. आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे की MIDCचा काही भागच या ठिकाणी का पेटला गेला. रांजणगावमध्ये मराठे नव्हते का, जोगेश्वरीमध्ये नव्हते का, बजाजनगरमध्ये नव्हते का, तिसगाव चौफुलीवर या ठिकाणी मराठे नव्हते का, AS क्लबला मराठे नव्हते का, सगळीकडे मराठ्यांचं आंदोलन चालू होतं. पण विशिष्ट भागातलं आंदोलन या ठिकाणी हिंसक झालं याचाही विचार या ठिकाणी आपण सर्वांनी केला पाहिजे. मराठा क्रांती मोर्चाची कुठेही भूमिका नव्हती की या आंदोलनाला हिंसक पद्धतीनं न्या, कारण आमचा अहिंसेवर विश्वास आहे. कारण या देशातली जेवढी हिंसक आंदोलनं या ठिकाणी झालेली आहेत ते जाट समुदायाचं असेल, पाटीदारांचं असेल, हिंसक आंदोलन ही लवकर चिरडली जातात आणि आम्हाला आमचं आंदोलन चिरडू द्यायचं नव्हतं. आम्हाला आमचा हक्क या ठिकाणी मागायचा होता आणि म्हणूनच हे आंदोलन जे आहे अहिंसक होतं. पण दुर्दैवानं MIDC जो प्रकार झाला त्याच्या मागची कारणं वेगळीत, त्याच्या मागची कारणं अनेक वेगळी आहेत. मग ती कुणाला ही औद्योगिक अशांतता नको होती, कुणाला ही शांतता भंग करायची होती, कुणाचे व्यक्तिगत कंपनी सोबतचे हेवेदावे असतील, कुणाचं मन दुखावलेलं असेल, कुणाचं आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी झाले असेल, कुणाची पिळवणूक झालेली असेल, ह्या सगळे प्रश्नांचा गाभा ह्या हिंसक आंदोलनामागे आहे. आणि दुर्दैवानं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की विदिन सेकंड डे या ठिकाणी आमच्या उद्योजक मित्रांनी, साहजिक येतो एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर कुणाची परिस्थिती बिकट होणार, पण आम्ही वारंवार सांगत होतो की या मागे मराठा क्रांती मोर्चा असूच शकत नाही. कारण आमचे जेवढेही समन्वयक होते, जेवढे आंदोलनाशी संबंधित माणसं या ठिकाणी जी होती ती सातत्यानं आंदोलकांना शांत करण्याचा, जीव धोक्यात घालून शांत करण्याचा प्रयत्न करत होती. कोलगेट चौकातला अनुभव आहे, त्याची मार्कंडे पाटील आमचे होते, सनेर पाटील त्या ठिकाणी होते, की कशा पद्धती श्रीकांत साळे त्या ठिकाणी होते, की कशा पद्धतीनं हे आंदोलन हिंसक होत आणि हे मराठा समन्वय कशा पद्धतीनं शांत करत होते हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर आमची ती भूमिका नव्हती. पण औद्योगिक शांतता ज्यांना नको होती, ज्यांना संधी पाहिजे होती की उद्योग क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला पाहिजे आणि आपलं वर्चस्व, आपला धाक या कंपन्यांवर तयार झाला पाहिजे, त्यांनीच या ठिकाणी हा पुढाकार घेऊन या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. आणि याबाबत आता जास्त सांगण्याची गरज नाही, कारण औरंगाबादच्या CP साहेबांनी सुद्धा स्पष्ट शब्दात क्लिअरिफिकेशन दिलेलं की आज मराठा क्रांती मोर्चाचा या हिंसेमागे संबंध नाही. जे कोणी असतील त्यांचं काही औद्योगिक कारण आहेत, व्यक्तिगत कारण आहेत आणि याच्यामुळेच हा हिंसाचार या ठिकाणी घडलेला आहे असं आम्हाला प्रामाणिकपणे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आरक्षण मिळेपर्यंत मराठा क्रांती मोर्चा हिंसेच्याच मार्गाने हे आंदोलन पुढे घेऊन जाईल एवढी एक भूमिका या ठिकाणी मी मांडतो. जो औद्योगिक वसाहती त्या संदर्भामध्ये ज्या उद्योजकांची मोडतोड झाली त्या पाठीमागं कुठल्याही प्रकारचं राजकारण नव्हतं. हा एक समाजकंटकांनी काही त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी किंवा त्यांच्या अडचणीपोटी केलेलं हे कृत्य होतं. तेव्हा या पाठीमागं या गोष्टीचं आम्ही याच्यासाठी समर्थन करत नाही, कारण मराठा समाजाचं आंदोलन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं मावळ्यांच्या वतीने चाललेलं आंदोलन होतं आणि राजांनी शिकवण दिली, लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या उद्योजकावर हमला करणारे हे या मोर्चातील समन्वयक किंवा आंदोलक असूच शकत नाही. कारण आणि या पाठीमागं राजकारण तर निश्चित नाही. काही प्रमाणामध्ये या मागील आठवड्यामध्ये ज्या प्रकारे चौकशी झाल्या
त्यामधून एक दोन गोष्टी ज्या समोर आल्या त्या पाठीमागे मी तुम्हाला एक उदाहरण देऊ शकतो. काल परवा आपल्या संबंधित पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल झाली असेल. एका व्यक्तीने, तो ऑदर समाजाचा आहे, त्या व्यक्तीने एक मेल करून एका कंपनीच्या मॅनेजरला, मी तुला 9 ऑगस्ट रोजी रॉकेल टाकून जिवंत जाळणार होतो, परंतु तू या ठिकाणी आला नाहीस, अशा प्रकारचा लिखित मेल पाठवला. त्याच्याहून एक गोष्ट सिद्ध होती की लोकांनी पूर्वीच्या असलेल्या दुश्मनी काढण्याचं कार्य या आंदोलनाच्या नावाखाली काही समाजकंटकांनी केलं. आणि म्हणून यामध्ये कुठलंही राजकारण नाही. राजकारण या ठिकाणी निश्चितपणे या परिसरातील एक आम्ही नेतृत्व करणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही सांगू शकतो की काही आंदोलनाच्या नावाखाली चुकीची भूमिका घेऊन केवळ आता या ठिकाणी हे विद्यार्थी, हे युवक आंदोलन करतायत, शांततेच्या मार्गाने करतायत, आणि यांची जर तोंड दाबी करायची असेल, मुस्कट दाबी करायची असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारची जी भूमिका समोर आली. मग त्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून राजकारणी म्हणून असेल, उद्योजक म्हणून असेल, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून असतील, आम्ही मात्र एक भूमिका त्या ठिकाणी घेतली की जे या ठिकाणी दोषी असतील त्या दोषींना निश्चितपणे शासन झालं पाहिजे, परंतु गावाबरोबर किडे रगडण्याचा जो प्रकार असतो तो झाला नाही पाहिजे. की सकाळी 7 पासून तर 9 वाजेपर्यंत ज्या काही आंदोलकांनी कंपनीच्या गेटवर जाऊन विनंती केली असेल आणि त्यांचं फुटेज त्या ठिकाणी असेल तर ते मात्र हल्लेखोर नाही आहेत. जे हल्ले झाले हे 3च्या नंतरचे आहे. म्हणून या ठिकाणी मी एक राजकारणी म्हणून एकच विनंती करेल शासनाला की जे खरे आंदोलक होते 7 ते 9च्या दरम्यान ते हल्लेखोर नाही आहेत, आणि म्हणून त्यांनी जर गेटवर जाऊन विनंती केली असेल कंपनी बंद करायची तर त्याच इकडे कुठं चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये. जे भूमिका ज्या लोकांनी आंदोलनामध्ये कंपन्याची तोडफोड केली असेल, जे खऱ्या अर्थाने हल्लेखोर असतील, त्यांना मात्र आपण निश्चितपणे शासन करावं, हीच एक मी या ठिकाणची भूमिका माझी व्यक्त करतो. खरं तर जी घटना 9 तारखेला झाली ती आंदोलक काय, उद्योग काय, कोणालाच ती मान्य नाही. परंतु इंडस्ट्रीला एक प्रश्न पडतो की आता भविष्यात काय. कारण इंडस्ट्रीला लॉ अँड ऑर्डर पाहिजे, इंडस्ट्रीला ॲडमिनिस्ट्रेशन पाहिजे, आणि इंडस्ट्रीला असं म्हणणं आहे की अशा प्रकारचे संप औद्योगिक परिसरात नसले पाहिजे. कारण उद्योगामध्ये प्रत्येक जातीचा माणूस आहे, प्रत्येक धर्माचा माणूस आहे, आणि त्या दिवशी जो मॉब सुट्टी होऊन म्हणजे अनएम्प्लॉईड होऊन म्हणू आपण घरी आला, त्याच्यावर कोणाचं कंट्रोल राहिला नाही, आणि वास्तव स्वरूपात आपल्याला जे घडलं ते दिसलं. ही जर इंडस्ट्री भविष्यात बंद झाली तर एका दिवसामुळं उसळलेला हा मॉब जन्मभर जर अशा प्रकारच्या परिस्थिती झाली तो कोणत्या थराला जाईल ह्याचा एक विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये नो संप, इंडस्ट्रीमध्ये लॉ अँड ऑर्डर आणि इंडस्ट्रीच्या बेसिक फॅसिलिटीकडं शासनानं लक्ष द्यावं असं मला वाटतं. अशा प्रकारचे संप, निदर्शनं किंवा या प्रकारच्या ज्या घटना आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये होऊ नयेत या मताशी कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. आमची सहमती आहेच त्याला, कारण आमच्या भाकरीचा प्रश्न आहे तो. आणि त्यामुळं अशा संवेदनशील भागात जिथं आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे, महत्त्वाची गोष्ट आहे, मराठा मोर्चा ज्या मुद्द्यावर आंदोलन करतो आरक्षणाच्या, आज कुठं नाही तितकं आरक्षण आम्हाला मराठ्याच्या पोरांना नोकऱ्या आहेत. 50-60% किमान 50-60% मराठा पोरं इंडस्ट्रीमध्ये काम करतात. तर आम्ही कशासाठी या अशा गोष्टींचं समर्थन करणार? असं होऊ नाही शकत. मुळात मराठा ही जातच महाराष्ट्राची कुटुंब प्रमुख म्हणून ओळखली जाते. राजानं आमच्या शिकवलेलं आहे रयतेच्या गवताच्या काडीला हात लावायचा नाही. पण तरीही काही गणोजी शिर्के, सूर्याजी पिसाळ आमच्यामध्ये जन्माला आलेले आहेत आत्ताही. तर हे सूर्याजी पिसाळ आणि गणोजी शिर्के नावाच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती शोधून तात्काळ त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं पोलिसांचं काम आहे. त्यांनी ते करायला हवं. कारण आता समाजाचा संयम सुटण्या अगोदर, कारण सर्वांना ठाऊक आहे मागचे 2 वर्ष या मुद्द्यावर मराठा समाज अगदी शांततेनं आंदोलनाच्या भूमिकेत आहे, आणि म्हणून सरकारने या मुद्द्यावरती ताबडतोब उपाययोजना केल्या पाहिजेत आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत.
यासाठीची बांधिलकी जोपासली पाहिजे. नूतन अडसर मॅडम, मी तुम्हाला असं विचारतो की जिथे जॉब दिली जातात आणि मराठा मोर्चाचं सगळ्यात महत्वाचं आंदोलन जे होतं की जॉब संदर्भामध्ये होतं, ज्या इस्टॅब्लिशमेंट जॉब देत आहेत तिथेच ही हल्ले होत आहेत, तुम्ही याबद्दल काय सांगा? या ठिकाणी आणि हिंट पण दिली त्यांनी की बा समाजाचा संयम सुटत चाललेला आहे, म्हणजे ती कुठेतरी एक हिंट आहे का की बा आमची प्रश्न नाही सुटले तर आम्ही पुन्हा हिंसक होऊ, याबद्दल पण थोडं. या ठिकाणी मी सांगू इच्छिते, कारण की ज्यावेळेस मराठा मोर्चा शांततेमध्ये पार पडले त्या ठिकाणी 9 ऑगस्टला जो आपल्या बजाजनगर सारख्या औद्योगिक परिसरामध्ये जो हिंसक वळण लागलं आंदोलनाला, ते 3च्या नंतर लागलं आणि त्या आंदोलनामध्ये शक्यतो तरुण वर्ग होता जास्तीत जास्त. आणि हे हिंसक वळण का लागलं? कारण की नाही का आत्तापर्यंत ज्या मागण्या झाल्या त्या परिपूर्ण शासनानं न करता, त्याला योग्य दिशेनं न नेता, त्यामुळे हे हिंसक वळण लागलं. आणि आपण ज्या पद्धतीनं प्रश्न विचारला की ज्या ठिकाणी जॉब मिळतो हे चुकीचंच आहे. कोणताही समाज या ठिकाणी मराठा समाज नाही तर अदर समाज सुद्धा या हिंसक वळणाला योग्य रीतीनं पाहत नाही, हे सर्व समाजातून दिसून येतं. आणि त्याच ठिकाणी मराठा समाज तर पूर्णपणे नाही का त्या ठिकाणी बांधील आहे, कारण की मराठा समाजाच्या मुलं या ठिकाणी होते हे मान्य आहे. पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आत्ताच सर्वांनी व्यासपीठावरच्या मान्यवरांनी सांगितलं की सर्वांना आम्ही निषेध करतो या ठिकाणी. आत्माराम आग लागेल साहेब, मराठी क्रांती मोर्चा समन्वयक, जी हिंट दिली गेली की बा प्रश्न सुटले नाही तर पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला जाईल आणि पुन्हा इंडस्ट्री टार्गेट केली जाऊ शकते का? तर एकदा तुम्ही हे समजून घ्या, तपास यंत्रणांनी सांगितले मराठा क्रांती मोर्चाचा आणि त्या दिवशी ज्या घटना घडल्या त्या करणाऱ्या लोकांचा मुळार्थी काही संबंध नाही. एकदा हे डोक्यात घेऊन टाका. दुसरा विषय, त्यांच्या बोलण्यातून हे निघालं की मराठा समाजाचा संयम सुटतोय, तर तो सुटतोयच आहे हे तुम्ही कशातून बघायचं? आत्मबलिदानातून बघायचं. 30-35 लोक आमचे शहीद झाले आरक्षणासाठी, त्यातून तुम्ही आणि शासनाने, मीडिया आणि शासन यांनी त्यातून हे समजून घ्यायचं, जो आज स्वतः व्हायला तयार झालाय तो आज कोणत्या स्टेजवर येऊन थांबलाय, त्याला किती गरज आहे त्या गोष्टींची, त्या मागण्या त्याच्या किती रास्त आहेत हे शासनाने समजून घ्यावं. आता अंत पाहू नये. प्रकाश जाधव सर, इंडस्ट्रीची एक भूमिका होती की बा असली मोर्चे वगैरे इंडस्ट्रीमध्ये नाही, याच्यामध्ये अजून एक गोष्ट प्रामुख्याने बाहेर आली आणि ती गोष्ट म्हणजे की बा इंटरनल डिस्प्यूट, म्हणजे मालकामध्ये आणि कामगारांमध्ये जो काही इंटरनल डिस्प्यूट होता त्यामुळे हे आंदोलनाच्या आड लोकांनी ती इंडस्ट्री इस्टॅब्लिशमेंट टार्गेट्स केली गेलेली आहे, याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी PCN चॅनलचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचं चर्चासत्र ठेवलं आणि हे का घडलं, कोणी केलं, कसं घडलं, घडावं की ना घडावं हे इथल्या स्थानिक जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. धन्यवाद त्यांचे. त्यांनी प्रश्न विचारला की कामगार क्षेत्रातल्या काही लोकांच्या अंतर्गत व्यवस्थापन, मालक याच्यातल्यातनं काही घडणं असावं तर याचं मी खंडन करतो. अशा प्रकारचं ते घडलेलं नाही आहे. नंबर 1, हे 9 ऑगस्टला घडलं महाराष्ट्र बंद चक्काजामचं आंदोलन होतं, मराठा क्रांतीचं होतं. या घडलेल्या घटनेचा आणि मराठा क्रांती आंदोलनाचा संबंधच नाहीये. तो वारंवार क्लिअर केला, मी परत एकदा क्लिअर करतो का संबंध नाहीये. मराठा क्रांती मोर्चाचा संबंध हा दुपारपर्यंतच होता. त्यांनी फिरलेत, कुठं चालू आहे, कुठं बघितलं आणि चालू असेल कारखाने तर बंद करा अशा विनंती केली आणि ते चालले गेले. त्यांनी प्रश्न विचारला का कामगारांच्या अंतर्गत काही विषय आहेत का? जरूर आहे. या MIDCत नव्हे तर संबंध MIDC मध्ये परमनंट कामगारांची संख्या छोटी आहे आणि कॅज्युअल कॉन्ट्रॅक्टी, ठेकेदारी, इतर कंत्राटी कामगारांची संख्या मोठी आहे. हे वास्तव सत्य आहे. 100% MIDC बंद होण्याचं त्या दिवशीतलं एक कारण आहे. मोठ्या उद्योगातल्या बसेस लोक वापस गेले आणि सर्वच लोकांना काम नाहीये, कामावर लोक गेले आणि त्यांनी सांगितलं आज काम नकोय, त्यांना वापस पाठवलं. आणि मग आदल्या दिवशी जर बंद आहे म्हटलं असतं तर तो गावी गेला असता, त्याच्या कामात गेला असता आणि अचानक त्याला सांगितलं की आता काम नाहीये. तो वापस आला आणि मग तो कोणी रस्त्यावर थांबला, इकडं थांबला, तिकडं थांबला आणि करत करत याच्यामध्ये माझं तर मत आहे स्पष्ट की हे
त्या दिवसाचं औचित्य साधून कोणीतरी एक सुपाऱ्या देऊन करून घेतलेलं काम आहे. ही कुठली तरी एक बाह्य शक्ती त्याच्यात काम करते. पूर्ण 100% पोलीस तपासात ते सिद्ध होईल. एक बाह्य शक्ती त्याच्यामध्ये काम करते. त्याला औद्योगिक क्षेत्र डॅमेज करायचं होतं, त्याला याला सुद्धा एक वेगळं वळण द्यायचं होतं, म्हणून ते आलेलं आहे. ह्याच विषयावर मी सुनील किर्दक सरांची रिॲक्शन अपेक्षित करतो आणि त्यानंतर आपण ऑडियन्स मधनं क्वेश्चन्स घेऊ. हा माझा एक आत्ताच आपल्याला जी चर्चा झाली त्याच्यामध्ये एक विषय असा आला की प्रत्येक वेळेस मराठा क्रांती मोर्चाला कोरिलेट करून 9 तारीख ही चर्चेला जाती. ही खरं तर नाही व्हायला पाहिजे, कारण 2 वर्षापूर्वीपासून मोर्चे चालू आहेत. 58 मोर्चे झाले. इतिहासात नोंद घेईल हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत. 58 मोर्चामध्ये करोडो महिला रस्त्यावर आल्या, करोडो तरुण आले, म्हणजे माणसं आले. एक इन्सिडन्स 100-200 लोक करतात आणि पूर्ण त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये Specifically माझा क्वेश्चन असा आहे की इंटरनल डिस्प्यूट सरांनी सांगितलं की सुपाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत. आता टार्गेट तुम्ही होतात, सुपाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत असं ज्यावेळेस हे विधान केलं गेलेलं आहे, तर साधारण तुमचं काय मत आहे की किंवा हे इंटरनल डिस्प्यूटमुळे झालं की मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी हे केले की आंदोलनाच्या आड हा तुमच्यावर झालेला हल्ला? इंटरनल डिस्प्यूटबद्दल पोलीस प्रशासन रिझल्टला येईल, मी काही त्याच्याबद्दल जास्त माझ्यातर्फे बोलत नाही. सेकंडली आंदोलनाचा ह्याच्यात भाग आहे का तर 100% नाही असं मला वाटतं. तिसरं, हा जो मॉब, हे जे मुलं आहेत किंवा जे काही आहेत हे विविध जातीचे आहेत. हे पोलीस ह्याच्यामध्ये जे फुटेज नंतरचे मिळालेत त्याच्यात विविध जातीचे मुलं आहेत. त्याच्यामुळं हा आंदोलनाचा भाग नाही एवढं मात्र ह्याच्यात निश्चित होतं. प्रभाकर मध्ये सर तुम्ही स्पष्ट असा उल्लेख केला की सुपाऱ्या दिल्या गेल्या, म्हणजे नेमकं काय? ज्या कंपन्यात तोडफोड झाली मी त्या बऱ्याचशा जवळजवळ 50%च्या पुढचे फुटेज स्वतः मी बघितले. आणि जे तोडफोड करणारी मंडळी होती ती नक्कीच नशेत असणार आहे. ती काहीतरी लुटमार पण करत होती, काही वस्तूही घेऊन जात होती आणि त्यांचं इंटेन्शन एखाद्या कामगारांना करेल. सर ज्यावेळेस आपण म्हणतो की सुपारी दिली, बी स्पेसिफिक म्हणजे नेमकं काय? यस, त्यांना ठरवून दिलेलं टार्गेट होतं की एवढं एवढं करायचं ना असं करायचं. त्या इंटेन्शनलीच ते करत होते. साधारण कामगार तसं करूच शकत नाही. आपण एक कशाच्या आधारावर म्हणता? ती एक टोळकं होतं आणि ठराविक याच्यातलं होतं. सर्व एकमेकांना इशारा करायचे, पुढे जायचे आणि ग्रुप होता. तो एक ग्रुप होता. हा जो हल्ला झाला होता हा वाळूज मध्ये झाला होता आणि वाळूज मधले काही नागरिक आपल्यासोबत आहेत, कोणी राजकीय क्षेत्रामध्ये, कोणी समाज क्षेत्रामध्ये आहे, कोणी एज्युकेशन क्षेत्रामध्ये आहे. आणि आता ही महाचर्चा आहे, ही आता ओपन आपण करतो आहोत. याच्यामध्ये प्रेक्षकांना जर काही प्रश्न असतील तर त्यांनी आपल्या पॅनलिस्टला विचारायचे. त्यांना अशी एक विनंती आहे की त्यांनी आपला हात वरती करायचा आहे. पहिले नाव सांगा आणि प्रश्न तुम्हाला कोणाला विचारायचं? सर मला हा प्रश्न विचारायचा आहे. माझं नाव अनिता डहारिया. की जे हे हिंसक वळण लागलं मोर्चामध्ये, तर या संदर्भात मला हे विचारायचे तुम्हाला की का तुमची इंडस्ट्रीज बदनाम करण्यासाठी, का मराठा मोर्चा बदनाम करण्यासाठी, का पोलीस प्रशासन बदनाम करण्यासाठी, हे तुम्हाला यामध्ये काय वाटते? निश्चितच याच्यामुळं इंडस्ट्री बदनाम झाली, आंदोलन बदनाम झाले आणि पोलीस प्रशासन तिघही बदनाम झालेले आहेत. मला वाटतं इंडस्ट्री बदनाम नाही व्हायला पाहिजे, मोर्चाही बदनाम नाही व्हायला पाहिजे, प्रशासनही बदनाम नाही व्हायला पाहिजे. पण मग चुकलं काय? जे पकडले गेले नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही पाहिजे. निश्चितच मग तुम्ही ते वापस घ्यायला पाहिजे. जे लोक, ज्या लोकांवर विनाकारण गुन्हा दाखल झालेले आहेत त्या लोकांच्या पाठीमागं इंडस्ट्रीयल लोकांनी, मराठा मोर्चाच्या लोकांनी उभे राहून त्या लोकांना बाहेर काढले. आतापर्यंत ते मध्ये का? निश्चितच मॅडम, तुमचं जे म्हणणं आहे ते 100 नाही 101% खरं आहे. कारवाई दाखवायची म्हणून उगीचच माणसांना पकडणं हे चुकीचं आहे. आम्ही त्याला पोलीस प्रशासनाबरोबर एक मीटिंग घेतली होती. संपूर्ण उद्योजक तिथं गेलो होतो की ह्या आंदोलनाचा भाग घेऊन उगीचच कोणाला तरी टार्गेट करू नये. ज्याच्यावर सबळ पुरावे आहेत, तो तोडफोड करतोय अशा तरुणांना पकडावं.
ज्यांचे फुटेज नाही, ज्यांच्याबरोबर नाही, त्यांना इमिजिएटली सोडावं. आंदोलन झाल्यावर दुसऱ्या दिवशी इमिजिएटली CP साहेबांबरोबर मीटिंग घेतली होती. उद्योजक मला वाटतं 30-35 उद्योजक तिथं आले होते आणि ह्या सर्व उद्योजकांनी सांगितलं की ज्यांच्यावर सबळ पुरावे नाहीत, तोडफोड करताचे फुटेज नाहीत, कृपया अशा लोकांना तुम्ही सोडावं. माझ्या मते पहिल्या दिवशी जे पकडलेले गेले आहेत ते संदिग्ध आहेत. जे 2-4 दिवसानंतर पकडायला चालू झालेत फुटेजच्या आधारे, ते मला वाटतं त्यांनी सबळ पुराव्यावर पकडले. तर संदिग्ध जे आहेत त्यांना इमिजिएटली सोडून प्रशासन हे कर्तव्यदक्ष आहे, कोणावर हानी होत नाही किंवा अन्याय होत नाही हे त्यांनी पण दाखवणं गरजेचं आहे. धन्यवाद. आपण दुसरा प्रश्न घेऊयात. मी सुरेश पुलारे. प्रथम आपल्या PCN न्यूजचे अभिनंदन करतो. त्यांनी काहीतरी एक अशी चर्चा पहिल्यांदा वाळूजमध्ये घडून आणली आणि आता माझा प्रश्न पण आहे आणि म्हणजे पुढच्या याच्यासाठी सोल्युशन पण मी सांगणार आहे. त्याच्यावर तुम्ही फक्त थांबा. प्रश्न पण आहे आणि सोल्युशन पण सांगणार आहे, पण तो होणार का नाही होणार हा माझा प्रश्न आहे. तर अशी घटना घडली, ही तर घटना निंदनीय आहेच, पण यापुढे आता आम्ही इंडस्ट्रीवाले आम्ही ओकोपोको करतो. ओकोपोको म्हणजे काय, एकदा घटना घडली कंपनीमध्ये की ती घटना दुसऱ्यांदा घडू नये. तर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहे आणि त्याच्यासाठी माझ्या डोक्यात एक कल्पना, मी उद्योगमंत्री पत्र लिहिलं, म्हणलं बाबा पोलीस प्रशासन एवढ्या मोठ्या लोकसंख्ये 1.5 ते 2 लाख संख्येमध्ये प्रशासन आपल्याकडे नाहीये. तर त्याच्यासाठी आमच्या उद्योजकांना आमची सेपरेट म्हणून अशी तशी गावकऱ्यांचं झालं आता एक ग्राम रक्षक दल, तसं आमच्या लोकांना तसं एक मी देण्यासाठी विनंती केली. पण आपल्या लोकांना काय वाटतं, ग्राम रक्षक दल व्हायला पाहिजे, आपलं उद्योग रक्षक दल व्हायला पाहिजे, नको होते. कारण जेव्हा पोलीस प्रशासन कमी पडेल तेव्हा ते आपल्या कामात येणार आहे. आपण तिसरा प्रश्न घेऊयात. हा प्रश्न असा आहे की आत्माराम आगलावे साहेबांनी बोलताना एक प्रश्न बोलला की आमच्या मराठा समाजाचा संयम सुटला. पण यांचा संयम सुटला तर तो कंपनीवर गेला असं आपण गृहीत धरायचं का? आणि यांचा संयम सुटतोय तो शासनाबद्दलचा. खाजगी कंपनीने काय केलं होतं, त्याच्यामध्ये एक दुसरं हे ॲडिशनल आहे की जर यांचा संयम सुटला होता आणि हे नव्हते असंही म्हणतायत, तर मग यांचं ज्यावेळेस मराठा समन्वयक म्हणून जे नियोजन चालू होतं त्या दिवशी तर कंपन्या चालू होत्या. मग कंपनीत गेलेले मराठा बांधवांना हे माहीत नव्हतं आपल्याला काय करायचंय, त्यांनी तोडफोड केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबद्दल त्यांनी सांगावं की संयमाला बांध कसा लागेल. संयम सुटला म्हणजे त्या दिवशी मराठा आंदोलकांनी हे सगळं केलं असं त्याचा अर्थ होत नाही. महाराष्ट्रभराच्या मराठा समाजाचा शासनाच्याकडे दृष्टिकोन आता चेंज झालाय. शासनाने म्हणजे जे काय समाजाला आतापर्यंत झुलवलं, समाज हा 2 वर्ष झुलत आलाय, पण आता समाज झुलायच्या मानसिकतेत नाहीये. तुम्ही आज व्यवहार चातुर्याची भाषा मराठा समाजासोबत करू नये प्रशासनाने. माझा त्याच्या मागचा अर्थ होता, रांजणगाव शेनकुंजी सारख्या 1.5 लाख लोकसंख्या असलेल्या गावामध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आम्ही 7-8 हजार आंदोलनकर्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसून होतो. तिथं एक सिंगलही, आता साहेब उठून गेले नाहीतर मी त्यांनाही तो प्रश्न विचारला असता, एक सिंगल पोलिसाची गरज आम्हाला तिथं भासली नाही. म्हणजे ते आदर्श असं आंदोलन गावामध्ये या औद्योगिक वस्तीच्या मध्यभागी झालं. हेही तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही जे हिंट केलेलं आहे की किंवा जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात ही शांतीने झाली, त्याला शब्द ठोक लागला आणि त्याच्यानंतर हिंसा झाली, असं साधारणतः तुम्हाला म्हणजे आम्ही मागण्या मान्य नाही. मराठ्यांचा संयम सुटला म्हणजे मराठे आता 2019च्या इलेक्शन मध्ये एखाद्या वेळेस प्रशासनाला ही मार्गाने आम्ही भूमिका दाखवून देऊ. ही भूमिका अगदी वेलकम आहे, परंतु आमचा संयम सुटला आणि आम्ही हिंसेचं समर्थन करू. आम्ही हिंसेचे समर्थन कधीही मराठा क्रांती मोर्चाने किंवा मराठा क्रांती मोर्चा समन्वय म्हणून मी केलं नाही. इथे उद्योग तेव्हाच आमचे पोट भरतील. मराठा समाज हा अतिशय मेहनत करून खाणारा समाज आहे. तो इंडस्ट्रीच्या किंवा उद्योजकांच्या विरोधात हा कधी असू शकत नाही. प्रत्येकाची आशा अशी आहे की शांततेच्या मार्गाने हे सगळं व्हावं आणि हीच इंडस्ट्रीची पण अपेक्षा आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. नाव सांगायचं आणि शॉर्ट मध्ये प्रश्न घ्यायचा. मी शिवाजी बोडके. सर्वप्रथम मी या ठिकाणी क्लिअर करतो की अँकरिंग तुम्हाला क्लिअर करतो की वारंवार मराठा सवनिक जे त्या ठिकाणी सांगतायत, तुम्ही वारंवार ते प्रश्न डबल रिपीट करू नका की मराठा समाजाचा संयम सुटला. याचा अर्थ त्यांनी अगोदर सांगितलंय संयम सुटला म्हणून आत्महत्या करतायत, त्यामुळे विषय येऊ नका. ही एक
माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मी कीर्तक साहेबाचे या ठिकाणी अभिनंदन करतो. मी स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचा हिंसक याच्यामध्ये समान नाहीये, परंतु मला त्यांना एक हा प्रश्न विचारायचा त्याला जोडून की आपण जी उद्योजकांनी भूमिका घेतलेली आहे की यापुढे आम्ही या लोकांना कुठेही नोकऱ्या देणार नाही. आज या ठिकाणी मी निषेध करतो सर की आज पहिल्यांदा PCN चॅनलनं या ठिकाणी ही चर्चा घडून आणली आणि या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं या ठिकाणी आपले पोलीस निरीक्षक असणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी या ठिकाणी हाजरी लावून निघून गेले. त्याचा मी प्रथम निषेध करतो, कारण माझा प्रश्न त्याला जोडू नये. कारण पत्रकार असताना आम्ही ज्यावेळेस 2-3 दिवसापासून सतत पोलीस स्टेशनमध्ये बघतोय की 10-10, 11-11 वर्षाची मुलं त्या ठिकाणी आणलेले, त्यांचे पालक 4-4, 8-8 घंटे तिथं रडतायत. आता 10-11, आता मते साहेबांनी त्या रोजी सांगितलं, मी मते साहेबांना प्रतिक्रिया घेऊन बातमी लावली होती, त्या दिवशी सांगितलं ना आताही त्यांनी सांगितलं की पूर्व नियोजित कट होता. जर हे 10-11 मुलं 10-11 वर्षाची मुलं या ठिकाणी जर तुम्ही फुटेजमध्ये सापडत असेल तर त्यांचा करिता कोण आहे हे पोलीस प्रशासनाने शोधायला पाहिजे. त्या 10-11 वर्षाच्या मुलावर जर तुम्ही कारवाई करशाल त्यांचं अख्खं आयुष्य या ठिकाणी बर्बाद होणार आहे. आणि याचं उत्तर द्यायला या ठिकाणी दुर्दैवानं पोलीस प्रशासन या ठिकाणी नाहीये. याचा सर्वप्रथम मराठा मोर्चाच्या वतीनं नव्हे तर एक या भागाचा जागृत नागरिक म्हणून, एक समाज बांधव म्हणून मी पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी जाहीररित्या निषेध करतो. आणि मी डॉक्टर निळे साहेब आणि देशमुख या ठिकाणी विनंती करतो आणि इथं आत्माराम आगलावे त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की कालची बकवालनगरची घटना डॉक्टर साहेबाला माहिती आहे. एका मुलाला काही कारण नसताना उचलून आणलं, डॉक्टर साहेबांना विनंती केली, ऐकलं नाही, शेवटी विनोद पाटलांनी फोन केला आणि त्या मुलाला सोडलं, त्यांचे मोबाईल घेतले, अजून मोबाईल त्यांच्याकडेच हे आहे. तर माझी यांना विनंती, त्यांच्यावर अन्याय झालेले त्यांच्या पाठीमागे आपण सर्वजण खंबीरपणे उभा राहावं. ज्यांनी त्याच्यामध्ये गुन्हा केलेला आहे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करावी. म्हणून काही प्रयत्न करणार आहे का, ज्यांच्यावर अन्याय झाले नाही त्यांना सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे का. आणि कीर्तक साहेबांना विनंती आहे की तुम्ही जो निर्णय घेतला की यापुढे आम्ही या लोकांना नोकऱ्या देणार नाही असं उद्योजकांनी सांगितलेलं आहे, तर याच्यावर आपलं काय मत आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी सांगावं. खरंच तुम्ही जो प्रश्न विचारला आहे, उद्योगाला जात नसते, उद्योग ही एक जात आहे आणि इंडस्ट्री त्याचं प्रतिनिधित्व करते. असं जर कोणी म्हटलं असेल तर मी तुमच्या बरोबरीनं आहे. उद्योगात कोणतीही जात भविष्यात बघू नये असं मी आवाहनही करतो आणि आश्वस्तही करतो. जर तुम्हाला असं कोणी उद्योग असं म्हटलेला नाही हे पहिले आपण ध्यानात घ्यावं. जर कोणी एखाद दुसरी व्यक्ती म्हटली असेल तर निश्चितच आपण त्याला जाब विचारावा, परंतु इंडस्ट्रीची ही भूमिका जातीवाचक नाही. उद्याही इंडस्ट्रीमध्ये हा विषय येणार नाही. एम्प्लॉयमेंट मागच्या 8 दिवसामध्ये बऱ्याच जागेवर झालेली आहे. मला नाही वाटतं की एकाही कंपनीमध्ये जात बघितली जात असेल. तर हा मी एक आश्वस्त करतो की अशा प्रकारचं इंडस्ट्रीमध्ये कधीच वातावरण नसतं आणि जर झालं तर ती इंडस्ट्री स्वतःच टिकणार नाही. त्याच्यामुळं आपण आश्वस्त राहावं. उद्योगामध्ये कोणतीच जात बघितली जाणार नाही, बघितली नव्हती आणि होणार नाही. धन्यवाद. मी या ठिकाणी आत्ताच बोडके साहेबांनी विचारलेल्या प्रश्नानुसार एक खुलासा जाहीर करू इच्छितो. परवाच्या दिवशी रात्री 1:30 वाजता काही पोलीस प्रशासनातील क्राईम ब्रँचचे कर्मचारी बांधव आमच्या परिसरात आले आणि त्याच्या घरी जायला लागले. मी त्यांना विचारलं की काय पाहिजे. त्यांनी सांगितलं असे असे आरोपी आहे. म्हटलं साहेब, जसं एखादा खुनी दरोडेखोर पकडावा तशा प्रकारे तुम्ही आंदोलनातील आरोपींचे, ठीक आहे, संशयित तुमच्याकडे नावं आले आहे, तुम्ही गावातील काही प्रतिष्ठित मंडळींनी विचारा, त्यांच्या पालकांना आम्ही समज देऊ आणि तुमच्याकडे घेऊन येऊ. असं रात्री बेरात्री करून गावात असे अंततः पसरू नका. त्यानंतर त्यांनी सकाळी मी सांगितल्या पद्धतीने ज्या व्यक्तीचं, ज्या कार्यकर्त्याचं नाव ते घेत होते त्या कार्यकर्त्याला घेऊन मी पोलीस प्रशासनामध्ये सकाळी 10 वाजता हजर केलं आणि त्यांना सांगितलं, साहेब
आम्ही पहिल्या दिवशी एक परिपत्रक काढलं होतं. त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की जो युवक, जो दंगेखोर खऱ्या अर्थाने तोडफोड करत असेल, तो आमचा मराठा समाजाचा असो, बाकी समाजाचा असो, आमचा नातेवाईक असो, त्याला बिलकुल प्रशासन झालं पाहिजे. कारण भविष्यामध्ये त्यांनी परत ह्या ठिकाणी जिथं आपण रोजीरोटी कमवतो त्याचं नुकसान नाही केलं पाहिजे, हे तो निश्चित करा. आणि त्या पद्धतीने मी तो कार्यकर्ता त्यांच्याकडे नेऊन घातला. त्या पालकाचं सुद्धा मत असं होतं की माझा मुलगा जर CCTV फुटेज कुठल्याही कंपनीत दिसत असेल तर तुम्ही 4 कलम टाकत असेल याला 5 टाका, 4 महिने ठेवणार असेल तर 5 महिने ठेवा, अशी फक्त याला विनाकारण गावाबरोबर किडे म्हणून रगडू नका. ते म्हणलं तो सापडला नाही, पण त्याचं कोणीतरी नाव सांगितलं. कुणी नाव सांगितलं ते सांगा, ते आम्हाला सांगता येत नाही. शेवटी मी फोन केला त्या ठिकाणचे आपल्या ज्यांच्याकडे तपास होता, त्यांनी सांगितलं आमच्यावर काही प्रेशर आहे आणि काही कारणाने आम्हाला त्याच्यावर गुन्हा दाखल करावा लागतो, माफ करा, आमच्या मोठ्या साहेबांचे आदेश आहे. मी मोठ्या साहेबांना बोललो, त्यांनी पहिले फोन उचलला नाही, नंतर उचलला. ते म्हणले आम्हाला हे क्राईम ब्रँचचा आरोपी आहे, हे माझ्याही हातात नाही, हे वर आहे. म्हटलं साहेब सकाळपासून आपण सगळ्या जेव्हा कारवाई करता सगळ्यांनी CP साहेबांनी ऑर्डर दिली, जो CCTV दिसेल त्याच्यावर कारवाई करा, पण तुम्ही अशी चुकीची कारवाई का करता? त्यांनी सांगितलं आमच्यावर प्रेशर मेंटेन करू नका, आम्हाला आमचं काम करू द्या, मी हे करणार आहे. हे केल्यानंतर त्यांनी खरोखर त्या तरुणाला, आंदोलनकर्त्याला त्याला मध्ये घेतलं. ते म्हणजे मग याचं लोक काय नाव सांगतायत? तर मी त्या ठिकाणी खुलासा केला, साहेब निश्चितपणे 2016च्या आंदोलनापासून हा तरुण मराठी समाजाच्या तरुणांना सोबत घेऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो, त्यांचं एक समन्वयक म्हणून गावच्या दर्जावर काम करतो. आणि मग तेवढं तो करून ही जर चूक असेल तर मात्र हे चूक आहे, तो कुठल्याही CCTVत नाही. आणि हे शेवटी झाल्यानंतर जेव्हा ते माझ्या ऐकण्याच्या परिस्थितीकडे गेले तेव्हा मी आपल्या जिल्ह्याच्या एका प्रमुख समकाला फोन केला. त्यांनी त्या ठिकाणी CP साहेबांना सांगितलं आणि CP साहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं फुटेजमध्ये दिसतो का? या सगळ्यांनी सांगितलं नाही दिसत आहे. मग तो आंदोलनात होता का? तर आंदोलनात होता पण फोडतोडीत नव्हता. मग त्याच्यावर कारवाई का करता? चुकीच्या लोकांनी कोणीतरी राजकारण करण्याचं, म्हणजे राजकारण म्हणजे असं की मला आता आत्माराम भाऊविषयी काहीतरी दोष आहे म्हणून मी आत्माराम भाऊचं नाव सांगायचं. नक्कीच यावर प्रशासन योग्य ती कारवाई करतच आहे, हे तुम्हाला ठाऊक. आणि त्यामुळे त्यावर आपण भरोसा ठेवा. भविष्यात सुद्धा चुकीच्या अशा युवकांवर पोलीस प्रशासन कारवाई करू नये अशी आमची विनंती. आपण आता पुढचा प्रश्न घेऊयात. तुमचा प्रश्न शॉर्ट मध्ये द्या आणि कुणाला तुम्ही प्रश्न विचारतोय त्या प्रश्न केदारे साहेबांना आहे. साहेब आता आपण म्हटलं की ज्यांच्यावर तुम्ही पण मान्य केलं, थोडक्यात तुम्ही स्टार्टिंगला बोलताना की जे पहिल्या दिवशी पकडलेले जे आरोपी आहे ते नाही असं तुम्ही म्हटले, बरोबर? त्याच्यात मी पण सहमत आहे, 100% सहमत आहे. पहिल्या दिवशी जे 19 मुलं पकडलेले आहेत त्याच्यापैकी किमान 15 मुलं हे निष्पाप पकडलेले आहे, हे मीही मान्य करतो. परंतु तुम्हाला हा प्रश्न याच्यासाठी माझा का त्यामध्ये एक गुडियर कंपनीतला परमनंट मुलगा आहे, त्यानंतर एक इंडोलन्सचा परमनंट मुलगा आहे. त्यांनी, मी स्वतः होतो, डॉक्टर साहेब पण होते, परंतु आम्ही पोलिसांना दोषी म्हणत नाही, परंतु ज्यांनी कोणी केलं की ज्या प्रेशराईज खाली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. परंतु माझा प्रश्न हा आहे की आता ते मुलांना उद्या जामीन होईल, जामीन झाल्यानंतर जे परमनंट आहे त्यांना तुम्ही ड्युटीवर घेणार की नाही घेणार? तुम्ही मान्य केलेलं आहे, माझा प्रश्न एवढाच, घेणार की नाही घेणार? माझ्या उद्योगात जर असं काही निष्पाप व्यक्ती मिळाला तर निश्चितच मी त्याला घेईल, एवढं मी सांगू शकतो. आणि पोलीस ह्याच्यामध्ये जर बाकीच्या कंपनीमध्ये ते जर निष्पाप होते, फक्त एक चौकशी म्हणून आणले, तर ही आमची पण रिक्वेस्ट असेल की त्यांनी कामावर घेणं, असं पूर्वग्रह दूषित कोणाला काढण्याचं षडयंत्र होऊ नये. ऐका ना सर, जर तो फुटेजमध्ये नाही, बरोबर आहे, आता तो फुटेजमध्ये नाही, तो आरोपी झालेला आहे, त्याच्यावर 307 सारखा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याला आता MCR झालेला आहे, त्यांना त्याच्यात 4 लोक परमनंट आहे. तो सकाळी त्याच्यापैकी एक जो इंडोन्सला आहे सर, तो सकाळी 7 वाजता इन झालेला आहे, संध्याकाळी 7:15ला तो आउट झालेला आहे, त्यानंतर त्याला पकडलेला आहे. आणि जाळपोळ फोडतोड ही 5-5:30 वाजता बंद झाली, तरी पण तो आरोपी आहे. आता कसं? पण तुम्हाला उद्योजकांना ह्या गोष्टी, हे बघा, 1, 2, 4 माणसांचा विषय नाही, हा खूप आहे, एका परिवाराचा विषय आहे. तो परिवार उन्हावर येणार आहे, तो रस्त्यावर पडणार आहे, लक्षात घ्या. परंतु आपण काय यांना घेणार का नाही घेणार? कारण तुम्ही प्रतिनिधी म्हणून आहे, उद्या मी स्वतः तुम्हाला फोन करीन त्या मुलांसाठी, 100% करेन म्हणजे करेन. याचं उत्तर काय? मी परत एकदा सांगतो की ते जर दोषी नसतील तर त्या कंपनीनं घ्यावं, ही रिक्वेस्ट
मी तुमच्या बरोबर येऊन त्यांना करेल, तो काही इश्यू नाही. नक्की सर, पण परंतु तो ऐका सर, आपल्या कोर्ट आणि कोर्टाच्या हिशोबाने जर बघितलं आपण, लॉच्या हिशोबाने, तर हे सिद्ध होण्यासाठी किमान 10 वर्ष लागतात. तो याच्यात आहे नाहीये, परंतु माझं एकच म्हणणं आहे, तो फुटेज मध्ये जर नसेल, ते जर नसेल तर तुम्ही त्यांना कामावर घेणार का? तुम्ही त्याचं समर्थन करणार? खरं तर आपण हा प्रश्न ज्या त्या कंपनीच्या मॅनेजमेंटला विचारणं अधिक तुम्ही संयुक्त. प्रतिनिधी म्हणून आला हो सर, म्हणून मी तुम्हाला विचारतो. त्या कंपनीचा नाही विषय, परंतु प्रतिनिधी म्हणून आलाय ना त्यांचे, उद्योजकांचे प्रतिनिधी म्हणून आलाय, तर तुम्ही पण आता तुम्ही मागाशी म्हटले फक्त त्या विषय त्याच्यावर तुम्ही ठाम राहावा, एवढीच माझी विनंती. तुम्ही सोबत यावा. तुम्ही ते कोणी माझा पाहुणा नाही, कोणीच नाही, तो बजाजनगरचा आहे, तो रांजणगावचा पण नाही, मला कोण आहे त्याचं नाव पण मी आता सांगू शकत नाही, परंतु हे निश्चितच अशा तरुणाला परत वापस घेतलं पाहिजे. नसेल तर सगळ्यांनी मिळून त्याला पुढं पण नेलं पाहिजे. धन्यवाद. तर माझं एक सर्वांना हे विनंती किंवा प्रश्न आहे का, असं पुढे केव्हा आंदोलन झालं, पुढे केव्हा असं आंदोलन झालं तर याच्यातून तुम्ही औद्योगिक क्षेत्र काढणार का, असे प्रयत्न करणार का? सर्वांना प्रश्न आहे माझा, कुणी एक उत्तर द्या. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की ज्या प्रकारे हिंसक वळण लागलं आणि ते कशा माध्यमातून लागलं, काय लागलं, यावर आपण आता चर्चा चालूच आहे आपली. परंतु आपण एक समाजाचे प्रतिनिधी आहोत आणि आपल्या प्रतिनिधी असल्या कारणास्तव आपणही समाजामध्ये जे काही गालबोट लागलं जातं याला थोडंसं आळा घालण्याचं आपल्या सर्वांनी, आमच्या व्यासपीठावरचे जे काही मंडळी आहेत आम्ही तर करतोच आहोत, पण आपणही समाजामध्ये राहतो आणि आपणही कुठेतरी नाही का, जर काही असं वाईट दुर्घटना घडत असेल तर त्या ठिकाणी थांबण्याची किंवा प्रतिबंध करण्याचा आपण प्रयत्न करावा. कारण की प्रत्येक ठिकाणी प्रशासन येईल आणि त्यांची वाट पाहत बसण्यासाठी आपण थांबू नये. आत्ताच आपण पाहिलं, आपणही सकाळपासून 12चा टाइम या ठिकाणी होता, पण प्रशासनाला यायला किती वेळ लागला आणि आपल्या महाचर्चेला किती उशीर झाला हे आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलंच आहे. आणि आत्ताही जर प्रशासन या ठिकाणी असतं तर त्यांनी त्यांची उत्तरं त्यांनी द्यायला पाहिजे होती, पण या ठिकाणी प्रशासनाचा प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाहीये. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी मराठा सेवक आत्माराम आगलावे, मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की मी माझ्या समाजाला तुमच्यातर्फे माझ्यातर्फे विनंती करेल की जर माझ्या घरची चूल जर या उद्योगामुळे चालू आहे तर उद्या कोणाचाही बंद असो त्यांनी इंडस्ट्री इन्फेक्शन आलं नाही पाहिजे. गावाच्या लेवलवर ज्याच्या त्याच्या लेवलवर आंदोलन हे भविष्यातही होत राहतील. न्याय मागण्याचा जो मार्ग आहे तो आपला हा नाही. हिंसक किंवा इंडस्ट्रीला त्रास होईल असं कोणीही करू नये. विषय हे की मराठा म्हणून मी आंदोलनात गेलो, मी बदनाम झालो, समाज पाठीशी नसतो, पक्ष पाठीशी नसतो, अशी अवस्था ज्या युवकांची झाली त्यांच्या संदर्भामधला विषय तो यायला पाहिजे. कीर्तक सरांना हे सगळे लोक प्रश्न विचारतात उत्तम प्रकारे, पण मला कीर्तक सरांना एक 2-3 गोष्टी बोलायच्या किंवा बाकीच्या नाही सांगायचं की गुन्हे दाखल करतायत, गुन्हे दाखल ज्यांची नुकसान झालं ते करतायत की पोलिस कलम टाकतायत, याच्यावर आपण मराठा समन्वयकांनी बघावं, उद्योजकांनी बघावं. काय आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये आहे की एखादा आरोपी सुटला तर चालतो, पण जो दोषी नाहीये त्याचा बळी गेला नाही पाहिजे. तर एकूण सगळे आजची परिस्थिती आंदोलनानंतरची फक्त पोलीस सांभाळतायत एवढा एक विषय आहे. आपण त्यांच्या प्रतिनिधींसाठी रविवारचा कार्यक्रम सोमवारी केला, PI ने शब्द दिला होता, ती आले नाही, प्रतिनिधी आले नाही, पण उद्योजक त्या दिवशी ज्या पद्धतीने येऊन गेले त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन ते बघायला पाहिजे होतं पुढं काय चालू आहे. साहेब 1,500 लोकांचे नाव आहे त्या FIR मध्ये. मला सांगा 1,500 मध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर निळ त्या चौकात होते, त्या यादीमध्ये त्यांचं नाव घेऊन त्यांना दोषी ठरवता येतं. आपण एकदा थोडंसं ते बघावं अशी एक विनंती. माझा प्रश्न कीर्तक सरांना आहे, एक युवा उद्योजक म्हणता येईल. सर आपण बोलले पहिले आपल्या बोलताना की आम्ही लॉ अँड ऑर्डरवर चालतो, लॉ अँड ऑर्डर, परंतु मराठा समाजाने 58 मुक मोर्चे काढले, लॉ अँड ऑर्डरवरती होते, जे होते आणि ऑर्डरमध्ये पण होते. मग कुठंतरी 58 मुख्य मोर्चांची दखल जर उद्योगपती लॉबीने घेतली असती आणि एक दिवस संपात जर त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला असता तर कदाचित हे हिंसक वळण थांबलं असतं. परंतु असं म्हणतात की उद्योगपत्यांमध्ये एक विशिष्ट लॉबी चालते, उद्योगपत्यांमध्ये एक विशिष्ट लॉबी चालते. मग कुणी म्हणतं ते CM चे माणसं आहेत, कुणी म्हणतं ते तावडेंचे माणसं आहेत, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही,
मग ही जी विशिष्ट लॉबी आहे, या विशिष्ट लॉबीमध्ये सुद्धा मराठा समाज कुठेतरी आहे. मग त्यातल्या मराठा समाजाने जर कधी त्या दिवशी उद्योग बंद ठेवले असते तर हे हिंसक वळण थांबलं असतं. 100% हे निंदनीय आहे जो हिंसक प्रकार घडला तो. परंतु 58 मोर्चे लॉ अँड ऑर्डर मध्ये चालल्यानंतर त्यात आमची लॉयल्टी दिसली, त्यात आमचा ऑर्डरनेस दिसला. कुठेतरी उद्योगपत्यांनी जर एक दिवशी महाराष्ट्र बंदच्या दिवशी 9 ऑगस्टला जर त्यांच्यातली लॉ अँड ऑर्डर जर जपली असती आणि आपले उद्योग समूह बंद राहिले असते तर मला असं वाटतं की हे हिंसक वळण वाढलं नसतं. मग उद्योगपत्यांनी मराठा लॉबीचं न ऐकता एक विशिष्ट लॉबी जी उद्योगपत्यांमध्ये काम करते की जिथं वेगवेगळे शब्दप्रयोग केले जातात, मी नाव घेणार नाही, तर कुठंतरी त्या लॉबीच्या म्हणण्यानुसार ते उद्योग त्या दिवशी चालू होते. तर असं का घडलं? खरं तर आपण बघितलं वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त कडकडीत बंद जर पाळला असेल तर तो हा. त्याच्यामुळं निश्चितच उद्योग ह्या मोर्चाला सपोर्टिव्ह होते असं म्हणतो, कारण माझ्या स्वतःच्या 4 कंपन्या 4ही बंद होत्या. दुसरी गोष्ट, लॉबीबद्दल आपण इथं डिस्कशन मी तरी करू शकत नाही. मी एवढं म्हणू शकतो की उद्योग क्षेत्रामध्ये असे संप का नाही, तर हा एक हुल्लडबाजी होती, काहीतरी झालं, त्याला कोणत्याही मोर्चाचे संबंध मी तरी देत नाही व्यक्तिशः. परंतु इंडस्ट्रीमध्ये काय केमिकल असतं, काय एक्सप्लोजिव्ह असतं, काय सेफ असतं, काय अनसेफ असतं माहिती नाही कोणाला. जर एखादा तरुण रस्त्यावरचा ज्याला इंडस्ट्री काहीच माहिती नाही आणि काही जरी फोडलं तर असं होऊ शकतं की 15 किलोमीटरपर्यंत स्फोट होऊ शकतो. म्हणूनच इंडस्ट्रीचं असं म्हणणं आहे की रस्त्याच्या बाहेर काय ते व्हावं, इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये. ह्याच्यामुळं इंडस्ट्री वारंवार म्हणते की संप इंडस्ट्रियल एरियामध्ये नको. दुसरी गोष्ट अशी की क्रॉस क्वेश्चन नाही प्लीज. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, ह्या चर्चेनिमित्त काही प्रश्न जे येणं गरजेचे होते ते मला असं वाटतं. लॉबी नाही म्हणतायत, उद्योग हा व्यक्तींपासून बनतो आणि व्यक्ती हा उद्योगाचा कणा आहे. ज्या कोणा व्यक्तीला आंदोलनात भाग घ्यायचा आहे निश्चितच त्यानं घेतला पाहिजे. उद्योगाने त्याच्यावर प्रेशर करू नये, मी तरी व्यक्तिशः करणार नाही. पहिली गोष्ट. उद्योगपती उद्योग वर्ग सक्रिय सहभाग नोंदवेल का? हा प्रश्न मी माझा उद्योग म्हणून म्हणू शकतो, पण बाकीच्या म्हणू शकत नाही. कारण समजून घ्या, माझ्या कमिटमेंट ह्या माझ्या गावातल्या लोकांशी असतात, परगावातल्या असतात, परराज्यातल्या असतात, परदेशातल्या असतात, कन्साइनमेंट असतात, इंटरनॅशनली हे असतं. माझ्याकडं एक इव्हेंट झालाय म्हणून मी जर्मनीची कन्साइनमेंट थांबवली तर भविष्यात तो म्हणतो की त्याचं कंपॅरिझन, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सिमेन्समध्ये जो इव्हेंट झाला तर त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं तिथल्या की आमचं कंपॅरिझन वाळूज, जळगाव, पुणे असं किंवा महाराष्ट्र असं नाहीच आहे. आमचे लोक म्हणतात मग भारतातून कुठं जायचं आता, असं जे ना ते खरी आपली इमेज वेगळी. म्हणजे लॉबीच्या ह्याच्या राजकारणात आपण जाऊ नये. इंडस्ट्री चालली पाहिजे हे पण आहे, आंदोलन झाले हे पण आहे. फक्त काही जे क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र जिथं कोणीच माणूस राहत नाही त्याचा आणि ह्या संपाचा संबंध ठेवू नये. निश्चितच प्रत्येकानं व्यक्ती या नात्यानं विविध संपात भाग घ्यावा आणि त्याच्यावर पूर्वग्रह दूषित असं आपण नेक्स्ट प्रश्न घेऊया. नमस्कार, मी दीपक बडे. मी रंजनगाव शिंपुंजे एक गावकरी म्हणून हा प्रश्न पूर्ण पॅनलला ठेवतो. जे घडलं ते निंदनीय घडलं, यापुढे ते घडू नये याकरिता या पॅनलची काय भूमिका असणार आहे? परदेशातील कंपन्या आपल्या या भारतामध्ये आपल्या या वाळूज महानगरमध्ये आहे आणि गावातले 80 ते 85% गावकरी हे या कंपन्यावरती म्हणजे या इंडस्ट्रीवरती आज पोट भरताय. तर त्यांच्या पोटाचा प्रश्न म्हणजेच कंपन्या आणि औद्योगिक वसाहत चांगल्या पद्धतीने सुरक्षित राहणं हे आहे असं मला वाटतं. आणि त्या सेफ राहाव्यात. यानंतरच्या होणाऱ्या ज्या आंदोलन आहेत या आंदोलनामध्ये ह्या हानी होणार नाही किंवा हे हिंसक वळण या आंदोलनाला लागणार नाही, म्हणून आपण या पॅनलवरती बसलेले सर्व आंदोलनातील समन्वयक, कामगार नेते आणि औद्योगिक जे मसियाचे प्रतिनिधी म्हणून आले त्या सर्वांनी आपली आपली भूमिका स्पष्ट करावी, जेणेकरून पुढच्या आंदोलनाला दिशा देताना आम्हा सर्वांना गावकऱ्यांच्या सोबत कशा पद्धतीने असावं हे ठरवता येईल. धन्यवाद. पॅनलमधील कुणा एकाने याचं उत्तर द्यावं.
कारण त्यांनी पूर्ण पॅनलला प्रश्न विचारला ना, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. खऱ्या अर्थानं कुठल्याही समाजाचा जो प्रश्न असतो तो सोडवण्यासाठी तो सरकारच्या कानी पडावा, सरकारनं लक्ष द्यावं, माझा प्रश्न सुटावा, यासाठी हे आंदोलन कुठल्याही समाजाचे, जातीचे, धर्माचे हे सरकारच्या विरुद्ध आहे, कुठल्याही उद्योगाच्या विरुद्ध नाही. म्हणून मला असं स्पष्ट वाटतं का उद्योग क्षेत्रावर त्याचं येण्यापेक्षा किंवा उद्योगावर त्या बंदमधून सगळं वगळावं. जसं अत्यावश्यक सेवा वगळल्या गेलेल्या आहे तसा उद्योग जरी वगळला तरी चालतं असं माझं स्पष्ट मत आहे. कारण कामगारांची रोजीरोटी त्या उद्योगावर चालती, तो दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी मी स्वतः बघितलं का अनेक कारखाने चालूच होऊ शकले नाही, 4-4 दिवस लागले त्यांना तिथली घाण साफ करायला, आणि ते कारखाने अजून सुद्धा काही कारखाने चालवायच्या स्थितीत नाहीये. मराठवाड्यामध्ये येऊ घातलेल्या काळात थोडं लांबणीचं बोलतो की 4,500 हेक्टर जमीन शेतकऱ्याकडनं घेऊन उद्योगासाठी ठेवलेली आहे, त्याच्यात उद्योग आले पाहिजे याची जाणीव आणि भान आपल्या सर्वांना ठेवण्याची जरुरी आहे. मी काय करतोय, कशासाठी करतोय, नक्कीच ज्यांचा जो मोर्चा होता तो सरकारच्या विरुद्ध होता. सरकारी कार्यालय 100% बंद असावे, काय हरकत नाही माझी, कुठल्याही जातीचा कुठल्याही समाजाचा मोर्चा असू द्या. परंतु जे उद्योग आपल्याला देतात ते मी सांगतो की आज मराठवाड्यातल्या कान्याकोपऱ्यातला जो 7वी 8वी 10वी ज्याला शिक्षण नाही, ज्याला घरी काम नाही, ज्याला शेती नाही, ज्याला मजुरी मिळत नाही, तो जर ह्या शहरात आला आणि ह्या औद्योगिक क्षेत्रात आला तर त्याला 200-400 रुपये रोज मिळतो, हे मी उघड्या डोळ्यानं रोजचं बघतो. मग तिथं ह्या उद्योगात कामाला येताना त्याला कुठले आरक्षण मागितलं जात नाही, त्याला जात विचारलं जात नाही. शिक्षण असेल कमी असेल तर कमी शिक्षणाप्रमाणे काम मिळतं, बऱ्यापैकी शिक्षण असेल तर त्या शिक्षणाप्रमाणे काम मिळतं. म्हणजे काम मिळण्याचं, रोजगार मिळण्याचं हे एकमेव आणि चांगलं आपल्याकडे जे साधन आहे. आपण कुठल्याही सर्व समाजाच्यातल्या सर्व स्तरांनी याचं भान ठेवूनच पुढे चाललं पाहिजे असं मला स्पष्ट वाटतं. धन्यवाद. माटे साहेब, आपल्याला एक प्रश्न असा आहे की आपण आता म्हणले की हे कोणीतरी ऑर्गनाईज केलेला कार्यक्रम होता. आपण एक कामगार नेतृत्व करतात, एकूण बऱ्याच दिवसाचा इंडस्ट्रीचा आपल्याला अनुभव आहे. एक प्रश्न पडतो ना की मराठा आंदोलनाने केलं, त्यांनी बंद करायला लावलं, नाही लावलं, पण हल्लेखोर हा वेगळा विषय. ते हल्लेखोर कोण, कसे, कशा प्रकारे, त्यांना रसद कोणी पुरवली गेली, या सगळ्या गोष्टींची कारणमीमांसा व्हायला पाहिजे. आपण एक कामगार नेता तर या अनुषंगाने बघितलं पाहिजे. ते तुम्ही सांगतात की इंडस्ट्री संदर्भात मराठा आंदोलन असेल किंवा दुसरं कोणाचं आंदोलन असेल, उद्या आंदोलन कंपनीत नाही जात, कंपनी नाही तोडत, ही कंपनी तोडणारे हल्लेखोरच होते असं समोर येत आहे. त्यामुळे आंदोलनाला बदनाम करून काही विषय नाही, ते हल्लेखोर कोण आहे ते शोधले पाहिजे आणि आपण त्या दृष्टीने कसं काय एक नियोजन करू शकतात ते सांगा. अतिशय चांगला तुम्ही प्रश्न केला की याच्या मुळाशी आपण सर्वांनीच जाण्याची गरज आहे. जेणेकरून आपण जर याच्या मुळात गेलो, ही चर्चा महाचर्चा म्हणून इथं झाली तर ही आपल्या या विभागातल्या गावागावात गल्ली गल्लीत चर्चा झाली पाहिजे आणि तेव्हाच याच्यावरची खऱ्या अर्थानं जागृती होईल आणि आपण याचं संरक्षण करू, आपला पुढचा रोजगार वाढेल. आज आपल्याला रोजगार आहे पण पुढच्या पिढीला रोजगार मिळाला पाहिजे, सध्याचे रोजगार हे वाढले पाहिजे. याच विषयातून तुमचा प्रश्न आहे की पुढच्यासाठी प्रोव्हिजन काय. आम्ही स्वतः वेळ देऊन प्रत्येक ठिकाणच्या क्लिप बघतोय, ज्या ज्या टपऱ्यावर आपण सुद्धा बघितलं पाहिजे का बऱ्याचशा पान टपऱ्यावर तुम्हाला दारू काय प्यायला मिळते लोकांना. 2 टपऱ्या बाजूला असतात साहेब की एकीकडे आता पोलीस प्रशासन गेले, यांनी निषेध केला त्यांचा. ज्या कामगाराला चहा प्यायची त्याला तिथे चहा भेटती, बाजूला जे टपरे आहेत त्याला दारू प्यायची त्याला तिथे दारू भेटती. एक कामगार चहा पिऊन कंपनीत आज जातो, ते दुसरा कामगार दारू पिऊन आज जातो, त्यांनाही कोणालाच कळत नाही हे कुठनं आला. मग ही सामाजिक बांधिलकी आहे, ही जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. चिकलठाणा MIDC एवढा नंदनवन सारखा फुललेला होता, आज भकास आहे. दुपारच्या वेळेस बाई तिथं फिरू शकत नाही, आजूबाजूच्या वसाहतीत तो भकास झालेला आहे. आज ही चांगलेले असलेले MIDC मुळे बजाजनगर आपलं छान आणि सुंदर आहे, आपल्या नंदनवनासारखं आहे. पण ज्यावेळेस औद्योगिक क्षेत्रावर कळा येते, तिच्यावर वाईट वेळ येते. पैठण MIDC संपलेली आहे, रेल्वे स्टेशन MIDC संपलेली आहे, चिकलठाणा MIDC आपल्याकडलं उदास झालेली आहेत. मग त्यामुळे आपल्याला ह्या MIDCला त्या उद्योग क्षेत्राला घेऊनच चालावं लागणार आहे, ही सर्वांचीच बांधिलकी आहे. धन्यवाद. पुढचा प्रश्न घेऊयात. 1 मिनिट. मला वाटतं मागचा जो प्रश्न विचारला होता त्याचं एक उत्तर देणं गरजेचं आहे. 3 पातळ्यांवर काम झालं पाहिजे. हा जो 9 तारखेचा इव्हेंट आहे बरंच काही सांगून गेला. एक उद्योग पातळीवर प्रोएक्टिव्ह काम झालं पाहिजे. थोडं करेक्ट करतो, इट इज नॉट अन इव्हेंट, इट्स अ सोशल अनरेस्ट. तो एक सोशल उद्रेक होता, तर मी तुम्हाला तेवढंच करेक्ट करतो, इव्हेंट नाहीये तो. हा, नमस्कार, मी कैलास भोकरे ग्राम. 3 पातळीवर काम होणं गरजेचं आहे. इंडस्ट्री तो इव्हेंट मला वाटतं इंडस्ट्री विसरलेली आहे, त्याच्यामुळे इंडस्ट्रीवर आता आम्हाला काम करणं गरजेचं आहे की पॉझिटिव्हिटी कशी करायची, इंडस्ट्रीमध्ये इथं पोटेन्शियल किती चांगलं आहे, उद्योग किती येऊ शकतात, ह्याचं मार्केटिंग इंडस्ट्रीनं करणं गरजेचं आहे, ना की 9 तारखेबद्दल जास्त चर्चा करणं. नंबर 1. नंबर 2,
आपण लोकप्रतिनिधी आहात, आपण दुसरी बाजू सांभाळताय, तर हे इंडस्ट्रीला पूरक वातावरण सगळ्या ग्रामपंचायती कसं करतील ह्याच्यासाठी आपण प्रोॲक्टिव्हली येणं गरजेचं आहे. नंबर 3, प्रशासन. निश्चितच त्या दिवशी ज्या घटना घडल्या आणि एक सुज्ञ नागरिक या नात्यानं जर सगळं बघितलं तर ह्याच्यातून असंख्य प्रश्न निर्माण होतात. 3:30 वाजता, 2:30 वाजता, 1:30 वाजता किंवा 5 वाजता एखादी कंपनी फुटते आणि ती 8 पर्यंत चालते, म्हणजे हे फोडू द्यायच्या होत्या का? कारण इंडस्ट्री हा एक वृक्ष आहे, त्याला काहीच करता येत नाही, फक्त फळ देतो आणि ऑक्सिजन देतो, बाकी काही करता येत नाही. त्याला कोणी तोडतं, कोणी मारतं, काय नाही, त्याचा चीक येतो, उन्मळून पडतो. तसा हा उद्योग आहे, त्याला भाषा नाही आहे, पण त्याचा रिझल्ट हा फार विचित्र आहे. हा वृक्ष जर मोडला ना, नवीन फार प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे वृक्ष तुटला नाही पाहिजे, पण त्याला बोलता येत नाही. ही जर घटना एखादी धार्मिक जर घडली असती एकाच इव्हेंटवर, आज पूर्ण भारतातली चर्चा त्या इव्हेंटवर असती, परंतु 80 उद्योग जळाले ह्याची चर्चा निश्चितच त्या पद्धतीनं नाही घेतली जात. हे उद्योगाचा अन्वय. अगदी योग्य. प्रशासकीय पातळीवर ज्या चुका आहेत, आमच्या वाळूजमध्ये एक ब्लॉकेज क्रिएट केलं तर सगळी इंडस्ट्री प्रॉब्लेम मध्ये. हे ब्लॉकेज काढले पाहिजे, ही अँजिओप्लास्टी झाली पाहिजे, अनेक यंत्रणा असल्या पाहिजेत, इलिगल एलिमेंटवर काम झालं पाहिजे. अहो, पोलीस म्हणजे फायरची, म्हणजे मला असं इमॅजिन होत नाही की जी आग बंद करते ती गाडी जळतेच कशी काय? स्वतःच्या अंगावर जरी पाणी ओतून घेतलं असतं तरी जळाली नसती का? नाही, इथं दुसऱ्या दिवशी 12 वाजता देखील गाड्या जळताना दिसत होत्या, रात्रीतून पण. हे प्रशासकीय प्रश्न फार रेज होतात. खरं तर भविष्यातल्या इंडस्ट्रीच्या सिक्युरिटीसाठी कंपनी जळणं महत्वाचं नव्हतं, 2 दिवस ह्या गोष्टी जळू देणं हे फार विचित्र होतं. भविष्यात प्रशासकीय यंत्रणा ही सुज्ञपणे आणि प्रॉम्प्टली काम केलं पाहिजे. सर, आपला प्रश्न बरोबर आहे. प्रशासनाची ती चूक होती किंवा ज्या गोष्टी होत्या, साधे तोडफोड करणारे किंवा रस्त्यावरती जे धरून आणले त्यांच्यावर मोठमोठे गुन्हे दाखल होत आहेत. इंडस्ट्रीने सांगितलं की या लोकांना पण आम्ही रोजगार देणार नाही, पण तुमच्या या सगळ्या जाळपोळ प्रकरणाची सुरुवात असताना स्वतः पोलीस आयुक्त इथं होते, पोलीस निरीक्षक होते, त्यांचा सगळा ताफा होता. उद्योजक करोडो रुपयाचा टॅक्स जर भरतात आणि सुरक्षित जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि ते स्पॉटला असताना असमर्थ ठरले, तर तुम्ही उद्योजकांनी मुख्यमंत्र्याकडे किंवा कोणा शासनाकडे ही मागणी का नाही केली की हे दोन्ही काही कामाचे नाही, यांना घेऊन जा तिकडं? तर त्या अनुषंगाने आपण नंतर उद्योजकांनी काहीच भूमिका घेतली नाही. आपण काय म्हणतो त्या विषयावरती? निश्चितच उद्योजकांनी वेळ घेतलेली आहे. शुक्रवारी मीटिंग होती, पण अनफॉर्च्युनेटली अटलजींच्या ह्याच्यामुळं ती मीटिंग नाही झाली. मला वाटतं उद्या किंवा परवा औरंगाबादचे सर्व उद्योजक मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहेत. तर प्रशासनाच्या ज्या चुका आहेत त्या निदर्शनात आणून भविष्यात वाळूज MIDC मध्ये सक्षम यंत्रणा सगळ्या कशा काम करतील ह्याच्या मागच एक संघटनांचा किंवा उद्योजकांची रिक्वेस्ट असेल. एक महत्वाचं की MIDC बजाजनगर आणि उद्योग क्षेत्रासाठी एक स्वतंत्र पोलीस स्टेशन असावं अशी जी मागणी केलेली आहे पालकमंत्र्यांनी, त्याच दिवशी त्याचे संदेश देऊन आपल्याकडे उद्योग क्षेत्रासाठी दुसरं पोलीस स्टेशन निर्माण होणार आहे. दुसऱ्या पालकमंत्र्याकडे आपण एक त्यांनी प्रश्न विचारला की काय पर्याय केलेत, म्हणून त्याच्यावर सांगतो की जसं एकच रोड आहे आणि तो ब्लॉक झाल्यानंतर CP ला सुद्धा जाता नाही आलं, पॅरलल दुसरा रस्ता असा ही फार महत्वाची बाजू आहे. ही सुद्धा पालकमंत्र्यांसमोर विषय ठेवला आणि त्यांनी देखील संबंधितांकडे MIDC असू देत की बांधकाम विभाग असू त्यांच्याकडे सूचना दिलेल्या आहेत. नमस्कार, मी कैलास भोकरे, ग्रामपंचायत सदस्य. माझा सुनील कीर्तक आणि प्रभाकरजी मते आणि जाधव साहेब यांना प्रश्न आहे की ही घटना घडल्यानंतर या घटनेमागं मराठी समाजाचा कुठलाही हात नाही हे सर्वांकडून डिक्लेअर झालेलं आहे, परंतु औद्योगिक क्षेत्रामध्ये कीर्तक साहेब, आपण आपल्या ज्या मीटिंग झाल्या आणि त्या आपल्या इथे जे मोठे मोठे उद्योग आहे, समजा सिमेंट झालं हे आणि व्हेरॉक, हे मोठे मोठे उद्योग आहे, यांनी याच्यातून एक बातमी बाहेर आली की हे उद्योग इतर ठिकाणी हलवले जाणार. तर यातून हा प्रश्न निर्माण झाला
की सर्वसामान्य कामगार आणि त्यांचे कुटुंब व आजूबाजूला राहणारे त्यांचे कुटुंब यांच्यावर हा प्रश्न निर्माण झाला की या ठिकाणी हे उद्योग जर गेले तर इथलं आमच्या रोजीरोटीचं काय होणार. तरी मी तुम्हाला विनंती करतो व प्रश्न करतो की आपण सहउद्योजक एकत्र येऊन व कामगार संघटना एकत्र येऊन आपल्या परीनं प्रेस नोट द्यावीत की हे जे उद्योग हे औरंगाबाद मधले उद्योग कुठेही हलवले जाणार नाही अशी आपण प्रेस नोट द्यावी. याबद्दल आपण एक समजून घेणं गरजेचं आहे की ज्या दिवशी हल्ला झाला त्याचे रूमर्स आहेत. हे कोणतीही कंपनी इतक्या सहजासहजी निर्णय घेऊ शकत नाही. कंपनी निर्णय घेता वेळेस ती व्हॉट्सअपवर देत नाही, ती परिपत्रक देते. कोणत्याही कंपनीनं असं काही परिपत्रक दिलेलं नाही. ज्या कंपन्यांचे तुम्ही नावं घेतलेली आहेत त्या कंपन्यांमध्ये आम्ही गेलो, त्यांचा इतका पाया इथं भक्कम आहे की त्यांना इथून हालायची थोडा देखील विचार करू शकत नाही. म्हणजे त्याच्यामुळं ह्या अशा प्रकारचे व्हॉट्सअपवर कंपन्या चालत नाही. परत एकदा आपण शेवटचे 2 वाक्य बोलाय की हे बाकीचे जे आता जे म्हणजे कामगार संघटनेला कुठं उद्योगपतीकडून जास्तीचं काही वेटेज मिळत नाही किंवा व्हॅल्यू नाही आणि उद्योगपती हे जो बाहेर स्किल वर्ग किंवा ज्याला इंडस्ट्रीबद्दल नॉलेज नाही अशा लोकांकडून काम करून घेतो. परंतु त्या लोकांना उद्योगपती काय असतो, इंडस्ट्री काय असते, सुरक्षितता काय असते आणि ही सगळी राष्ट्राची संपत्ती आहे हे पटवून देण्यामध्ये आपल्या इंडस्ट्रीयल कमी पडतात असं तुम्हाला कुठं वाटत नाही का? नाही, आता खरं तर हा इव्हेंट घडल्यावर आपण कुठंतरी कमी पडलोय हे सगळ्यांनी मान्य करणं गरजेचं आहे. तो इंडस्ट्री असो, प्रशासन असो किंवा वर्कर असो, ही पहिली गोष्ट. दुसरी की मी ह्याला उद्योजक आहे तर मी उद्योजकाची भूमिका बोलल. मी काल एम्प्लॉई होतो, एम्प्लॉईची ट्रेड युनियन उद्या जर झालं तर ते करल, त्याच्यामुळं मी माझं मत देऊ शकतो. आज आपण एक बघा की औरंगाबादमध्ये ऑटो कॉम्पोनंट बनतात, मोठी कंपनी त्याच्यावर आधारित अक्षरशः न शिकलेल्या बायका नवरा व्यसनाधीन आहे म्हणून काम करतात किंवा मुलाला एज्युकेशन करायचं आहे म्हणून काम करतात. आणि खरंच इथली लघु उद्योजकता ही कोणाचंही एज्युकेशन न बघता एम्प्लॉयमेंट देते. परंतु एक दुसरा पण प्रश्न आहे आमचा प्रशासनाला की इथं मोठे उद्योग अजून आले पाहिजे, कारण आम्हाला डिपेंडन्सी फार जास्त नाहीये, आम्ही आमचा पैसा वाढवूच शकत नाही. खरंच आपल्याला दिल्लीसारखं हब झालं पाहिजे, पुण्यासारखं झालं पाहिजे तर इथला पूर्ण स्तर वाढेल. तर ह्याच्यात निश्चितच उद्योजकांची एक भूमिका अशी आहे की अजून ब्रँड आले पाहिजे. इथं जर हिरो आली, इथं जर होंडा आली, इथं जर रॉयल एनफिल्ड आली तर निश्चितच आपले तरुण वर्ग भविष्यात पुढे जाणार आहे. इथं जर एकही कंपनी नाही आली तर अजून बिकट परिस्थिती होणार आहे. त्याच्यामुळं ह्याला कुठं युनियन किंवा लेबरवर न नेता ग्रोथवर नेणं फार गरजेचं आहे असं मला या कालच्या इव्हेंटवरून वाटतं. मराठा समाजाची हालाकीची त्याच्यामुळेच हे मोर्चे निघतायत. प्रशासनाकडे, शासनाकडे, सरकारकडे जशी मराठा समाजाची आरक्षणासाठी मागणी आहे त्याचप्रमाणे मागणी करतो की मराठा समाजाला उद्योगपतींनी सुद्धा खाजगी कंपनीमध्ये आपल्या उद्योगामध्ये आरक्षण द्यावं ही मी मागणी करतो. आणि आपण बोर्ड मेंबरची मीटिंग घेऊन ते देऊ शकता ही अशी मी आशा. मला वाटतं किर्दक साहेबांनी या प्रश्नावर बराच वेळा उत्तर दिलंय, तरी साहेबांचं समाधान म्हणून आपण काही सेकंदात उत्तर द्यावं अशी अपेक्षा करतो. निश्चितच असं काही आरक्षण इंडस्ट्रीकडून होणार नाही याच्याबद्दल मी तरी ठाम आहे. परंतु जो काम करतो त्याला काम दिलं जाईल, जात कोणतीही असो. मी या ठिकाणी माझं नाव अंजन झाडवे आहे. मी पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारित आहे, कारण जे 9 ऑगस्टला जे प्रकार घडला तो चुकीचा आहे. परंतु जे भीमा कोरेगाव प्रकरण घडलं त्यावेळेस पासून जे पोलिसांना अनुभव आला आणि जे प्रकार ज्यावेळेस चालू होता मग पोलीस प्रशासनानं कोणाच्या भरोशावर बंदोबस्त त्या ठिकाणी दिला नाही. नंबर 1. त्याच्यानंतर जे CP साहेबांनी सांगितलं का मराठा समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. मग मराठा समाजाचा संबंध नाही तर ते कार्यकर्त्यामध्ये अटक का ठेवण्यात आलेले आहे. आणि
जर राजनगाव फाट्यावर सर्रास त्या दिवशी पोलीस प्रशासनाच्या समोर दारू पिऊन लोकांना दिल्या जात होती, मग पोलीस प्रशासन असं का शांत बसलं होतं? याच्या मागे नेमका कोणाचा आदेश होता? पोलीस प्रशासन यावर गप्प का होतं? पोलीस प्रशासनाने आज ज्या कार्यकर्त्यांना अटक केलेले आहे ते मराठा समाजाचे असतील तर त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सोडण्यात यावं. त्यांनी जी क्लीन चिट दिलेली आहे त्याचं त्यांनी गांभीर्यापणे लक्ष द्यावं. नमस्कार, मी दत्तात्रय बेदडे. माझा प्रश्न आयोजकांसाठी आहे, मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांसाठी. सगळ्या जणांनी आपली आपली बाजू मांडली, आपल्याला स्वतःला सेव्ह केलं इंडस्ट्रीनी, प्रशासनाने किंवा मराठी क्रांती मोर्चा याच्यात आमचे संबंध नाही आहेत वगैरे वगैरे सगळं झालं. पण कोणती घटना जेव्हा घडते ती चांगली असो वाईट असो त्याची जबाबदारी कोणाला तरी घ्यावी लागते. जर आयोजक सांगतात की लाखांच्या संख्येने रस्त्यावर या, तर त्यांनी ते तेव्हाच सांगायला हवं जेव्हा त्यांचा त्याच्यावर कंट्रोल देखील असेल. मी त्या दिवशी स्वतः वाळूजमध्ये होतो, मी बघितलं ज्याच्या हातात झेंडा त्याला कोणीच अडवत नव्हतं, कोणी बघत नव्हतं हा दारू पिलेला आहे नाहीये, कोणी हे बघत नव्हतं हा खरंच मराठा आहे नाहीये, त्याच्यामध्ये कोणताही कंट्रोल नाही. माझ्याकडे झेंडा आहे म्हटल्यानंतर मी मोर्चाचा सहभागी झालो, मला कोणी अडवणार नाही हे अस्तित्वात होतं. तर याची जबाबदारी कोण घेईल? रांजणगाव शेलपुंजी इथे आंदोलन चालू असताना काही लोक तिथं झेंडे घेऊन मोटरसायकल रॅली घेऊन आले होते. त्यांना आम्ही सांगितलं इथं रांजणगावमध्ये आम्ही आंदोलन करतोय, तुमचा आणि ह्या आंदोलनाचा संदर्भ नाही, तुम्ही त्या गावाहून जाऊन आंदोलन करा. पिलेले जे दारू पिलेले लोक 1-2 लोक तिथे आले, मी त्यांना विनंती केली तुमचा आणि मोर्चाचा काही संबंध नाही, परत तिकडे जर फिरकले तर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल. ते लोक निघून गेले. खबरदारी आम्ही प्रत्येकाने समन्वयकांनी प्रत्येक त्या ठिकाणी घेतलेली आहे. हो, पण त्या दिवशीची परिस्थिती अशी होती की समन्वयकांचा कोणाचाही मोर्चावरती एक प्रकारे कंट्रोल राहिलेला नव्हता, हे आपण मान्य करता की या स्टेजवरून? नितीन देशमुख सर, या ठिकाणी त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे की जबाबदारी कुणीतरी घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिले मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या मराठा क्रांती मोर्चाची हिंसेचं आंदोलन करा अशी कुठलीही वल्गना किंवा कुठलाही आदेश किंवा कुठलीही सूचना किंवा खाजगीमध्ये सुद्धा अशी चर्चा झालेली नव्हती. त्यामुळे त्या हिंसेची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही की ज्या हिंसेवर आमच्या सर्वांचं बहुजनांचं पोट त्या ठिकाणी चालतं. नंबर 1. क्रमांक 2, आता या ठिकाणी बसलेले समोर या सभागृहात बसलेले प्रत्येक मान्यवर, प्रत्येक मराठा समाजाचा कार्यकर्ता त्या दिवशी त्यांना एक फिक्स पॉईंट या ठिकाणी दिले होते की मोरे चौकातल्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी आंदोलन कुठं करायचं, रांजणगावच्या लोकांनी कुठं करायचं, प्रताप चौकातल्या कुठं करायचं, जय भवानी चौकातल्या कुठं, त्या स्थळावर ते आंदोलन करते त्या ठिकाणी होते. आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्टला सायंकाळी गणपती मंदिरामध्ये सर्व समाज बांधवांची मिटिंग घेतली होती आणि त्यावेळेस कळकळून सगळ्यांनी सांगितलं होतं आणि प्रत्येकाची ती इच्छा होती की हे आंदोलन शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे. तुम्ही आयोजनाबद्दल बोललात सगळं सर, मी बोलतोय जबाबदारीबद्दल. कोणाला एकाला ते जे काही घडलं त्याची सर्वस्वी जबाबदारी घ्यावीच लागेल. असं कधी होत नसतं की काही घडलं आणि त्याची जबाबदारी कोणावरच नाही, असं होत नसतं. कोणीतरी एक व्यक्ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. ऐकून घ्या की हिंसेचं आपण तुम्ही समर्थन करणार नाही, आम्ही समर्थन करणे. मुळात आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा शासन दरबारी प्रलंबित, हा जो काय आक्रोश होता हा आक्रोश, कारण तुम्ही शहरातलं आंदोलन बघा किंवा महाराष्ट्रातलं इतर भागातलं आंदोलन बघा. आता मते साहेब या ठिकाणी आहेत, इंडस्ट्रीचा त्यांचा अभ्यास या ठिकाणी आहे, उद्योगपती या ठिकाणी आहेत की चाकणलाच हे घडलं, त्यानंतर MIDCचं हे घडलं. म्हणजे औद्योगिक क्षेत्रात याच्याशिवाय क्रांती मोर्चाच्या शिवाय हे कारणं होती आणि ती प्रामुख्याची कारणं होती. मग त्या हिंसाचाराचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा काही एक संबंध नाही. जे निर्दोष आहेत, जे खऱ्या अर्थानं कुठल्याही फुटेजमध्ये नाही, कुठल्याही आंदोलना म्हणजे कुठल्याही त्याचा दस्तावेज त्याच्याबद्दलचा नाहीये. मी आज आमच्या सर्वांच्या वतीनं सांगतो, आपल्या सर्वांच्या वतीनं सांगतो, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, ज्याचं नुकसान आयुष्याचं होणार आहे, त्यासाठी अन्यायग्रस्तांसाठी जो खरा असेल त्याच्यात मग नितीन देशमुख जर खरा असेल ना तर निश्चितपणे मला अटक केली पाहिजे. पण जो निर्दोष असेल त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया आणि एक 4-5 दिवसामध्ये लवकरच आपलं शिष्टमंडळ याच्या संबंधित पोलीस स्टेशनला भेटेल. पण त्याचपूर्वी 14 तारखेला दुपारी 12 वाजता आमचं शिष्टमंडळ CP साहेबांना म्हटलं होतं की जर जे आरोपी असतील त्यांना बिलकुल अटक करा, पण निर्दोष असतील त्यांच्यावर तुम्ही अन्याय करता कामा नाही. आणि त्याच्यानंतरच CP साहेबाचं खऱ्या अर्थानं स्टेटमेंट आलेलं आहे. म्हणजे आम्ही ती भूमिका पार पाडली नाही अशातला अजिबात प्रकार नाहीये. मते साहेब होते, मी होतो आणि शहरातली मंडळी होती. तिथं त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्याच्यावर अन्याय झाला म्हणजे ज्याच्यावर चुकीनं हे झालेलं आहे त्याला तुम्ही हे केलं पाहिजे, त्याच्यासाठी संघर्ष करण्याची तयारी मराठा क्रांती मोर्चाची निश्चित असेल असा शब्द मी आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी देतो. त्यांच्या प्रश्ना संदर्भात एक उत्तर आहे फक्त, कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. बरोबर आहे, मी सांगतो त्या दिवशी हे कृत्य घडताना जे निष्फळ ठरले
ज्या प्रशासनाने खऱ्या अर्थाने काळजी घेणे गरजेचं होतं ते त्यात अपयशी ठरले. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी पोलीस प्रशासन आणि शासन ह्या दोन्हींनी घ्यावं असं एक समाज वतीनं मी जाहीर करतो. डॉक्टर साहेब, मला वाटतं यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत, हे समाजाला मान्य असावं. मी पुढचा प्रश्न कीर्तक साहेबांसाठी आहे. माझं नाव अमोल काळे. माझा प्रश्न सुनीलजी कीर्तक साहेबांना आहे की 9 ऑगस्टला जे घृणास्पद जे झालं त्याचा सर्वप्रथम निषेध, पण 10 तारखेच्या वर्तमानपत्रांमधून न्यूज लाईव्ह वगैरे ज्या काही औद्योगिक क्षेत्रातून किंवा उद्योगपती लॉबीकडून मराठा समाजाला दहशतवादी अतिरेक्यांसारखे ज्या संज्ञा वापरल्या, जे नावं ठेवले की मराठा क्रांती मोर्चाच्या नावावर खापर फोडलं, आणि त्यानंतर 2 दिवसांनी कमिशनर साहेबांचं सीपीचं स्टेटमेंट आलं की या मराठा क्रांती मोर्चाचा या तोडफोडीशी या हिंसक आंदोलनाशी कुठलाही संबंध नाही, त्याचं समर्थन नाही. तर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे साहेबांना की कुठेतरी मराठा क्रांती मोर्चाला महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर एक वेगळ्या नजरेने बघितलं गेलं, हिंसक पद्धतीने बघितलं गेलं. याला कुठेतरी औद्योगिक क्षेत्राने कुठलीही शहानिशा न करता, पोलीस प्रशासनाच्या तपासाकडे न बघता मराठा क्रांती मोर्चाला 10 ऑगस्ट रोजी जे मीडियाच्या माध्यमातून तुम्ही टार्गेट केलं, दहशतवाद्यांसारख्या अतिरेक्यांसारख्या संज्ञा तुम्ही मराठा समाजाला लावल्या, तर या उद्योगपती यांच्या ज्या टीका होत्या यामुळे कुठेतरी समाज किंवा मराठा क्रांती मोर्चा जास्त प्रमाणात की जे केलंच नाही त्या गोष्टीसाठी बदनाम झाला असं तुम्हाला वाटत नाही का? त्यांनी बोलण्याआधी मी एक सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी जरूर उत्तर द्यावं, ते उद्योगपती आहे. पण मी एवढं जरूर सांगेल, नवीन उद्योग आपल्याकडे यायचे तर 20 वर्षापूर्वी सुटकेस कंपनी पैठणची पुरी हत्या घडली होती. आणि प्रत्येक नवीन उद्योग येणारा इथं युनियन कशा प्रकारे काम करताय, कशासाठी करताय, दुर्घटना काय घडलेल्या आहेत, ती पैठणची घटना कशी घडली होती, कुणी घडवली होती, काय घडली होती, हा इतिहास घेतात आणि मग इकडे ठरवतात. त्या यादीमध्ये हे 9 ऑगस्टचं नाव नको जायला, हे सगळ्यात आपलं मोठं नुकसान आहे. कोणी जबाबदारी घेतली तरी त्याचं हरकत नाही, नाही घेतली तरी नाही, पण याची शासन आणि प्रशासन ह्या दोघांची प्रमुख जबाबदारी आहे. आणि सर्व नागरिक या नात्यानं आपले, कोणी कोणातला कशातला असेल, उद्योगपती असेल, कामगार संघटना असेल, परंतु आपण इथले जबाबदार नागरिक सर्वांची जबाबदारी येऊन पडते. हा औद्योगिक क्षेत्र, हा परिसर डॅमेज, बदनाम नाही झाला पाहिजे. आणि त्यांचा जो प्रश्न आहे तो कीर्तक साहेब देतील. निश्चितच काळेसाहेब, आपण जो प्रश्न विचारला ती माइट बी रिॲक्शन उद्योगातल्या काही लोकांनी दिली असेल, परंतु 2 दिवसानंतर जे सत्य आलं, सत्य कोणी लपवू शकत नाही आणि सत्य समोर सगळ्यांचे आहे. इमिजिएटली दुसऱ्या दिवशी आम्ही CP साहेबांना भेटून ह्याचा आणि आंदोलनाचा कुठेही संबंध लावू नका असं उद्योजकांनी सांगितलेलं आहे. फक्त कोणता उद्योजक सांगतो, कोणता नाही सांगितलं त्याला एक वेटेज म्हणून बघितलं जातं. खरं तर मी अशी रिक्वेस्ट करतो, मीडियाची पण ही फार एक मोठी जबाबदारी आहे की ही तडक भडक न्यूज आणि उद्योग जळाले, उद्योग जाणार असं शहानिशा झाल्याशिवाय करू नये. बातम्या असंख्य असतात, परंतु तेढ निर्माण करणाऱ्या बातम्या न उद्योजकांनी द्याव्या. आम्ही मसियातर्फे अशा प्रकारची कोणतीही भूमिका आजपर्यंत मांडलेली नाही आंदोलनाशी निगडीत. फक्त अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी भविष्यात न होऊ यासाठी प्रशासनानं काय खबरदारी घेतली पाहिजे याच्या मीटिंग घेतल्या, काही आराखडा घेतला, काही सजेशन दिले. तसंच माझी मीडियाला पण रिक्वेस्ट असेल की ह्याला एक विषय म्हणून बघावं, ह्याच्या खोलापर्यंत जावं, ना की ह्याला एक फक्त बातमी म्हणून बघावं. माझं नाव लक्ष्मण लांडे. माझा प्रश्न सुनील कीर्तक साहेबांना आहे की 9 ऑगस्ट रोजी जे तोडफोड झाली कंपन्यामध्ये ती तर कोणालाच मान्य नाही, पण काही 1-2 कंपन्यामध्ये अतिप्रमाणात झाली, पण सगळीकडेच असं काही झालं नाही. आम्ही पण कामगार आहे, आम्ही पण इथंच 25 वर्षापासून काम करतो, पण उद्योगपतींनी या गोष्टीचा भाव केला असं वाटत नाही का तुम्हाला? निश्चितच मी याच्यामध्ये म्हणतो की उद्योगपतींनी ह्याच्यामध्ये बाहू नाही केलेला आहे. मीडियामधून जे आलं, जे 1-2 लोक बोलले, 1-2 कंपन्या जळाल्या, त्यांची ही निश्चितच रिॲक्शन असणं गरजेची आहे. परंतु उद्योगांनी याचा बाहू केला असं म्हणता येणार नाही, कारण दुसऱ्या दिवशी संपूर्ण वाळूज MIDC पर्सेंटेजमध्ये जर बघायचं तर 99.99% चालू होती.
0.1% हे आता अशा गोष्टीमुळे होणार, आपण त्याला सर्वस्वी नाही मानू शकत. नीळ साहेब, आता जे निष्पाप मुलं पकडली गेलेली आहे मराठी, यांना सोडण्यासाठी मराठा समन्वयक म्हणून तुमची काय भूमिका आहे? ज्या दिवशी पहिल्या दिवशी 17 मुलं पकडले गेले, शेवटचं त्या 17 मुलांना आम्ही ऑलरेडी रात्रीतने पकडले गेले आणि रात्री सकाळी 5:30 ते 6चा त्यांना अटक केल्याचा त्यांनी दर्शवलेला आहे. त्यामुळे त्याच दिवशी सकल मराठा समाजाचे जे आपले वकिली करणारे बांधव आहेत, आपण त्यांच्या वतीनं गंगापूरला आपले काही समाजाचे वकील बांधव, मग कृष्ण ठोंबरे साहेब असतील, त्यांचे संपूर्ण सहकारी, औरंगाबादला जाधव साहेब आहेत, त्यांचे साळुंके साहेब आहेत, हे सहकारी हे त्या ठिकाणी जसे त्यांना ॲडजस्ट झाले त्या पद्धतीने जो ज्याला जॉईन झाला आणि आपल्या परीनं या भागातले एक प्रमुख आम्ही म्हणून या ठिकाणी जे अटक झाले, मग ते कुठल्याही समाजाचे असो, मग ते त्यासाठी निश्चितपणे आम्ही त्यांना फार पहिल्या दिवशी हजर करायपासून त्या ठिकाणी आमचे कैलास साहेब सोबत होते, फार MCR करेपर्यंत आम्ही सोबत आहोत. त्यांचं आता ज्या काही बांधवांकडं 7/12 नाही आहे, काहींकडं सॅल्युन्सी काढायला मदत नाही, तर या ठिकाणी तहसील प्रशासनाकडून त्यांची सॅल्युन्सी काढून घेणं, या सगळ्या मदतीसाठी आपण त्यांचं एक जबाबदारी म्हणून आपण त्याच्या निश्चित. धन्यवाद डॉक्टर साहेब. दैनिक सकाळचे पत्रकार बराड साहेब यांचा प्रश्न आहे. माझा प्रश्न, हॅलो, तो बंद होता, जग जय म्हणजे ह्या बंदची सर्वात जगांनाही सुद्धा ह्या बंदची कल्पना असावी, मला असं वाटतंय. आणि हा जो बंद रांजणगाव फाट्यापासून इकडे रांजणगावच्या पलीकडे कोणताही आणि जे कारण दुपारपर्यंत कुठेही गडबड, ज्या वेळेस कंपनीतला कामगार बाहेर पडला त्या कामगारांना हे सगळं घडून आणलेलं आहे. आणि हा निश्चितच मी ठाम सांगतो का हा जो कामगार आहे असंतुष्ट कामगार आहे. त्यामुळे उद्योजकांनी आपल्या कामगारांना जास्तीत जास्त संतुष्ट ठेवावं, हा मूळ प्रश्न आहे माझा. हे प्रत्येक इंडस्ट्रीला अंतर्मुख करणारा आहे, पण एक समजून घ्या की 7-8-10 कंपन्यांवर हा इव्हेंट झालेला आहे. आपल्याकडं 4500 उद्योग आहेत. 8 कंपन्यामध्ये असंतोष आहे का 4.5 असं आपण एखाद्या इव्हेंटवरून नाही म्हणू शकत, परंतु ह्याच्यामधून आपल्याकडं अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी न व्हाव्या ह्याच्यासाठी निश्चितच उद्योगांनी काही जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे, हे मी मान्य करतो. पण अशा एखाद्या इव्हेंटमधून सगळंच असंतोष आहे, सगळीकडचीच अराजकता आहे आणि मग इंडस्ट्री टार्गेट आहे असं नाही म्हणू शकत. आज वाळूजमध्ये 4500 युनिटमधून जर मेन रोडच्या, तेही बघा साहेब, कोलगेट ते कॅनपॅक हा जो मेन रोड आहे त्याच्यावर ही ॲक्टिव्हिटी झालेली आहे. एकच मॉब एका कंपनीतून दुसरीकडून तिसरं आहे. आपल्याला हे पण माहिती असेल की मेन रोडवरच्या आकार टूलच्या तिथं एक ट्रक रिकामी केली, त्याच्यातून टॉमी स्पॅनर काढले गेले. खरंच हे 1.5 घंटा स्पॅनर काढता वेळेस कोणीच का त्यांच्यावर लक्ष केलं नाही. मग हे किती असंतुष्ट होते, कोणत्या कंपनीवर होते, एकाच कंपनीचे होते का? हा असा डायरेक्ट ब्लेमचा किंवा ह्याचा विषय नाही आहे, परंतु आपल्या इथं जर अजून कंपन्या आल्या आणि ही जर फ्लेक्झिबिलिटी सगळ्यांना मिळाली तरच हा आपला इश्यू सॉल्व्ह होऊ शकतो. ग्रोथ आणि ग्रोथ हाच फक्त सगळ्यांना पुढे नेणारा एक भाग आहे, मला असं वाटतं. निश्चितच ह्याच्यातून उद्योग वाढले तर कामगार चांगले फॅसिलिटी तयार होतील. 2 प्रकारचे उद्योग आहे, मी पण उद्योगात आहे. ऑटो कॉम्पोनंटमध्ये सर ना त्या माणसाला, उद्योजकालाच माहिती नाही की त्याची किती लाईफ आहे, 2 वर्ष चालेल का 4 वर्ष चालेल. पण मी माझी एक कंपनी जिथं रोबोटिक्स करतो तिथं माझा एकूण एक वर्कर हा परमनंट आहे, प्रत्येकाची घर आहेत, प्रत्येकाच्या गाड्या आहेत. तर आपल्याला हे असं सक्षम युनिट तयार करण्यासाठी एक काम करावं लागेल, अजून ब्रँड आणावं लागतील, तरच आपले असे प्रश्न सॉल्व्ह होतील असं मला वैयक्तिक वाटतं, माझ्या उद्योगाला कोरिलेट करून. धन्यवाद साहेब. मी सुनंदा जाधव, कीर्तन सरांना मला हा प्रश्न विचारायचा आहे
आणि प्रकाश जाधव साहेबांना. सर, या ठिकाणी ॲटो हब म्हणून आपला हा इंडस्ट्रियल एरिया ओळखला जातो. महाराष्ट्रात 1 नंबरची इंडस्ट्री या ठिकाणी आहे. हा झालेला हा प्रकार हा अनुचित होता, त्याच्यावर बरीचशी चर्चा झाली. चाकणची परिस्थिती पाहता त्या हेतूने आपण प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे होते. कुठेतरी पोलीस यंत्रणा कमी पडली. त्याच्यानंतर काही उद्योजकांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा होता की नव्हता, तोही आमच्या पुढे एक प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि नुकसान, हे जे कोटीचं नुकसान झालं आहे त्याच्यात देखील आपल्या उद्योजकांचं फार मोठं हे झालेलं आहे. त्या ठिकाणी ते जे नुकसान भरपाई आहे त्याला देखील जबाबदार काही उद्योजक आहे. पण ह्या सर्व अनुसाराला सोडून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचे सर, की या ठिकाणी जवळजवळ बजाज नगरमध्ये म्हटलं तर आता हे अनेक राज्यातून या ठिकाणी कामगार वर्ग या ठिकाणी येतो, पण मला असं म्हणायचं की स्थानिक लोकांना या ठिकाणी नोकरी दिल्या जात नाही, कारण का की ते इथले स्थानिक आहे. या त्या ठिकाणी प्रत्येक जण जो हा बसलेला आहे खुर्चीवर, तर तो इथला स्थानिक नाहीये, तो फक्त कागदोपत्री स्थानिक आहे. म्हणून बाहेरच्या राज्यातले लोक इथे आले आणि स्थानिक लोकांना कामगार मिळत नाही आणि तिथे त्यांचा कुठेतरी उद्रेक झाला आणि हा जो प्रकार घडला. मला फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे की स्थानिक ह्या गोष्टीवर भर न देता किंवा काही उद्योजक लॉबीकडे न बघता प्रत्येक कामगाराला या ठिकाणी काम मिळालं पाहिजे. या ठिकाणी जवळजवळ 99% इंजिनियर आहे, पण आमचे सर्व मुलं हे बाहेर काम करतात. तर त्या ठिकाणी आपण सर्व उद्योजकांनी या ठिकाणी त्या मुलांना प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे ठराविक गोष्टीचा जर आपण सर्वांनी विचार केला तर नक्कीच त्या ठिकाणी उद्योजकांना चालनाही मिळेल आणि या ठिकाणी सर्व व्यवस्थित होईल अशी मी अपेक्षा करते. निश्चित मी पण तुमच्या मताशी 100% सहमत आहे आणि तसंच उद्योगामध्ये चित्र आहे. काही अपवाद असू शकतात. आता आपण इतक्या वेळचं ही जी महाचर्चा करत आलो, यातून इंडस्ट्रीसाठी, कामगारांसाठी किंवा इथल्या रहिवाशांसाठी आपण या हॉलच्या बाहेर जाताना काय जाणार, काय घेऊन जाणार, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. इथं पत्रकार आहेत, सगळ्या पक्षाचे सामाजिक आहेत, कामगार नेते आहेत, उद्योजक. ह्या चर्चे अंती काय आपण बाहेर घेऊन जाणार यावर थोडंसं मला असं वाटतं की जमा झालेल्या सगळ्या इथल्या रहिवाशांनी, कामगारांनी, उद्योजकांना हे आश्वस्त केलं की भविष्यात असा प्रकार होऊ न देण्यासाठी सगळेच काळजी घेऊ, असं मी उद्योजक करतो. एक मराठा क्रांती सन्मान सेवक म्हणूनही आणि एक कामगार म्हणूनही. एकदा सर्वप्रथम मी उद्योजकांना ते आश्वासित करतो आणि प्रत्येकाने म्हणजे मीडियानी सुद्धा उद्या ह्या गोष्टी जर फ्लॅश आउट केल्या तर उद्योजकही रिलॅक्स होतील आणि जे काय व्हॉट्सअपद्वारे जे काय फिरतंय त्यालाही कुठेतरी ब्रेक लागेल असं वाटतं. या जर सहभागी किंवा सहमत असाल तर नक्कीच तुम्ही हा प्रस्ताव स्वीकारावा. नमस्कार, मी सविता शिंदे, समाजसेविका आणि मसियाची मेंबर पण आहे. मला प्रश्न नाही विचारायचा, सर्व व्यासपीठांना हे सांगायचं आहे, हे आंदोलन जे झालं तर हे जर बघितलं तर मी महिलांच्या वतीने असं म्हणाले की आज कंपनीमध्ये जी महिला होती प्रत्येक महिला असुरक्षित राहिली त्या दिवशी. जर आज आपल्याकडे ग्रामपंचायत आहे, आंदोलनकर्ते आहेत, सगळे आहेत आपल्याकडे, तर उद्योजक आहेत, तर त्यांना म्हणजे आपण ऐकलं बघितलं तर चटाई खाली म्हणा किंवा कशा खाली लपवलं गेलं. तर आज आपली महिला आपण म्हणतो सुरक्षित नाही, तर मग त्यांना सुरक्षितता मिळायला पाहिजे. आणि आंदोलन जे झालं आज विद्यार्थ्यांचं आपण बघितलं 10वी 12वीची एक्झाम होती, इंजिनिअरिंगचे ऍडमिशन होते आणि जे आपले सरकारी आपल्याला कागदपत्र काढायचे होते, आज 30 तारीख शेवटची दिलेली आहे आणि 15 दिवस हे कागदपत्रामध्ये गेलेले आहे. आज आपण आंदोलन विद्यार्थ्यांसाठी करत आहोत, आरक्षण मिळावं, शिक्षणासाठी संधी मिळावी आणि आज ती शिक्षणाची संधी त्या विद्यार्थ्यांची जात. यासाठी आपण सर्वांनी निदान आंदोलन करताना माझं असं एक निवेदन आहे सगळ्यांना की आंदोलन करताना एक तर उन्हाळ्याची सुट्टी म्हणा किंवा इलेक्शनचा पिरियड असं का नाही बघत आपण. आता 15 ऑगस्ट दिवस बघितला आणि एक तर विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनची तारीख वगैरे हे सगळं बघितलं तर हे जे आपल्या उद्योजकांवर आपल्याला पूर्ण भविष्य आढळले. आज रांजणगाव फाट्यावर जे घडलं तिथून जर तुम्ही संध्याकाळी बघितलं किंवा सगळे बघितलं तर 60 ते 70% महिलाच असतात रोडवर. त्या आज रोजंदारीवर काम करतात, घर भागवतात, आज विद्यार्थ्यांचं शिक्षण करतात. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. मी सगळ्यात पहिले सविताताईंना या ठिकाणी सांगू इच्छितो की आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चाची जेवढी सबंध महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली त्या ठिकाणी कधीही कुठल्या माता भगिनीला, आबालवृद्धांना आणि मुलांना त्रास होईल असं कृत्य कुठं झालेलं नाहीये.
9 ऑगस्ट 2016 पासून जेवढे आंदोलन आहे, माता भगिनींना कधी अहो शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, दुसऱ्या दिवशी 10वीचा पेपर होता, तर ते शेतकरी बिचारे रातोरात 25 किलोमीटरचं अंतर चालून गेले. हे आंदोलकांना आम्हाला त्याची जाणीव आहे या ठिकाणी. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कधीही आम्हाला, कारण शिवरायांची आम्हाला शिकवण आहे की माता भगिनींचं आपण रक्षण केलं पाहिजे, आपल्या रयतेचं रक्षण केलं पाहिजे. त्यामुळे कुठेही असं कधी होणार नाही की माता भगिनींवर कुठं हल्ला होईल किंवा त्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार हा कधी आमच्याकडनं झालेला नाहीये. कीर्तक साहेबांनी, मला काय त्यांना क्रॉस करायचं नाही, पण एक मुद्दा भराट साहेबांनी आता या ठिकाणी मांडला होता, त्या अनुषंगानं फक्त मी 1-2 मिनिटं या ठिकाणी बोलतो. त्यांनी त्यांच्या बोलण्यात अत्यंत लागवीपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते उत्तर करताय, म्हणजे डिफेन्समध्ये ते एकटेच त्यांचं ते मान्य करायला लागेल. ते हे करतायत. पण माझं एकच त्यांना या ठिकाणी विनंती आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये आता आलं की ग्रोथ झाली पाहिजे. जसं मते साहेबांनी सांगितलं की 200-400 रुपये 100 रुपये मिळण्यासाठी मराठवाड्यातून नव्हे तर देशभरातून लोक या ठिकाणी आलेले आहेत. का आपला, जसं त्यांनी सांगितलं की माझ्या उद्योगातले 50 जण जे काय परमनंट असतील त्यांच्याकडे गाड्या आहे, घोड्या आहे, घर आहेत. पण तुम्ही साहेब या ठिकाणी सांगितलं की या MIDC मध्ये 4,500 उद्योग आहेत, मोठे मोठे उद्योग आहेत. ते कामगारांचा अशा पद्धतीने विचार करतात का, हाही आपण या ठिकाणी, आता अनेक आमचे उगले साहेब या ठिकाणी आहेत की अनेक बातम्या अशा येतात या ठिकाणी, कुणाची बोटं तुटली, हात टोकली, जाधव साहेब ESI मध्ये काम करतात. उद्योगाबरोबर त्यांना संघर्ष करावा लागतो. ज्या उद्योगात तो व्यक्ती काम करतो त्यासाठी जर त्याला संघर्ष करावा लागत असेल, निश्चितपणे तो असंतुष होणार आहे. मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, आणि उद्रेकासाठी तो कुठली तरी जागा शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत राहील. आणि मग असंच कुठेतरी मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा दुसऱ्या आंदोलनाच्या आडून अशा पद्धतीने हल्ले जर होत राहिले तर निश्चितपणे आपल्या कुणाहीसाठी ते भुशावं या ठिकाणी नाहीये. जसं अनेकांनी सांगितलं की प्रशासनाची भूमिका, आता प्रशासनाची किंवा शासनाची भूमिका हीच आहे की दुखणं म्हशीला झालेलं आहे पण इंजेक्शन पखालीला दिलं चाललेलं आहे. म्हणजे या ठिकाणी अनेक निर्दोष तरुण जे या ठिकाणी पकडले गेलेले आहेत. आम्हाला काही जणांनी असेही प्रश्न केले, आता तुम्ही काय यांचं समर्थन करणार का? आम्ही हिंसेचं समर्थन आजही करत नाही, उद्याही करणार नाही. पण जे निर्दोष असतील ते कुणीही आम्हाला नाव ठेव, पण निर्दोषांसाठी आम्ही निश्चितपणे सगळेजण ठामपणे उभं राहू आणि निर्दोषांची सुटका व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आगलावे साहेबांनी या ठिकाणी आपण काय संदेश घेऊन जायचा आहे? MIDC मध्ये सर्व जाती धर्माचे, सर्व प्रांताची या ठिकाणी लोक राहतात. जो काय द्वेष निर्माण झालेला असेल कुठल्याही आंदोलनावर, तो द्वेष या ठिकाणी सर्वांनी काढावा आणि गुन्हे नोंदवताना एक कामगार म्हणून, कारण सगळ्यांची भाकरी आपली त्याच्यावर आहे, आपलं पोट त्याच्यावर आहे. त्यामुळे या उद्योगाला आम्ही आईचा दर्जा दिलेला आहे. फक्त आईनं आपलं कर्तृत्व किंवा आपलं जबाबदारी या ठिकाणी आईला पार पाडावा हे विसरू नये, एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा आपण या वाळूज महानगरचं नाव या देशामध्ये उज्ज्वल कसं होईल यासाठी सगळेजण मिळून प्रयत्न करूयात, एवढी एक अपेक्षा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी करतो. आणि PCNनी जी आम्हाला व्यक्त होण्याची किंवा समाजाला व्यक्त होण्याची जी संधी दिली त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचे मी आभार या ठिकाणी मानतो. आज या ठिकाणी PCNच्या माध्यमातून ही जी चर्चा घडवून आणली त्याबद्दल चॅनलचं मी व्यक्तिशः आणि समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि सर्वांनी ही एक गोष्ट ध्यानात घ्यायची, आणि आज या ठिकाणी उपस्थित जी मंडळी आहेत आपण सगळे प्रत्येकजण समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल जागरूक आहे, प्रत्येकाला जाणीव आहे आणि पुढे काय उपाययोजना करायच्या याबद्दलही जागरूक आहोत आपण. इतकंच ही चर्चा संपल्यानंतर आपण बाहेर जाताना काय घेऊन जाणार आहात? आगलावे दादांचा जो प्रश्न आहे तो हाच आहे. आम्हाला तेच सांगायचं आहे की मराठा मोर्चा किंवा मराठा क्रांती मोर्चाला जर का हिंसक आंदोलनं करायची असली असती तर 58 वेळा ती करायची गरज नव्हती शांततेची आंदोलनं, आणि ती महाराष्ट्रभर झाली असती. जर 9 ऑगस्टला हे जर आंदोलन हिंसक करायचं असलं असतं तर ते महाराष्ट्रभर झालं असतं, काही ठराविक लोकेशनला ते झालं नसतं. तर म्हणून हे जे ठराविक लोकेशनला झालेलं जे आंदोलन आहे हे आपल्यातल्याच कुणीतरी, ही बाहेरची माणसं कुठून, जसं मगाशी सांगितलं संयोजकांनी, खूप इतर राज्यातून आलेली नव्हती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आंदोलन इतकं तीव्र होतं, मी स्वतः आंदोलनात सहभागी होतो. शहरामध्ये असताना 1 किलोमीटर कुठलीही गाडीवर तुम्ही जाऊ शकत नव्हते, 1 किलोमीटर अंतर पार करू शकत नव्हते. प्रत्येक ठिकाणी आंदोलन करून बसलेले होते, अगदी शांततेनं भजन कीर्तन वगैरे चालू होतं. तर इकडे 5 नंतर राष्ट्रगीतानंतर काही लोकांनी हा आगाऊपणा केलेला आहे. याचं उत्तर हे कोण आहेत? हे काम प्रशासनाचं आहे, पोलीस प्रशासनाचं आहे. आणि आता कुणीतरी एक सजेशन दिलं होतं, जसं या संपूर्ण घटनेमध्ये
पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन 100% अपयशी ठरलेलं आहे. आम्ही कामगारांच्या वतीनंही आम्ही प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला मागणी करणार आहोत की हे जे कोणी जबाबदार अधिकारी हात बांधून बसलेले होते एवढ्या साऱ्या घटना घडत असताना दिवसभर, त्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. उद्योजक संघटनांना मी विनंती करेल या माध्यमातून की तुम्ही जर आता मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहात, मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी प्रकर्षाने नोंदवा की अशा प्रकारचे निष्क्रिय अधिकारी ह्या घटनांना जबाबदार आहेत. त्यांच्यावरती जबाबदारी टाका आणि त्यांना ठोका. त्यांची काय विल्हेवाट लावायची ती लावा. किती दिवस लोकांना तुम्ही विटीस धरणार आहात. तर ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही कळवा. त्या अनुषंगाने मी इतकंच सांगेल, सर्वांनी अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी दक्ष राहायला हवं. आणि सरकारनेही, आपण या प्रकारच्या घटना घडू नयेत इथपर्यंत ओके, पण सरकारनेही मराठ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. याच्यासाठी सरकारनं दक्ष राहायला पाहिजे. हा चॅनल मार्फत तुम्ही संदेश द्या सरकारला. मुख्यमंत्र्यांना हे कळलं पाहिजे की मराठ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत. कारण सरकारने ज्या बेगडी योजना आखलेल्या आहेत मागच्या काळात, आंदोलनाची तीव्रता, आरक्षणाच्या मागणीची तीव्रता कमी होण्यासाठी विद्यार्थ्यांची ईबीसी माफ करायची, अमुक तमुक अशा काही 2-4 योजना ज्या जाहीर केलेल्या आहेत. मी स्वतः साक्षीदार आहे त्याची. माझी मुलगी पुण्यात शिकते. तिला 2 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही ऍडमिशन घेतलं तेव्हा त्याच वर्षी सरकारने ही योजना जाहीर केली होती की 50% फीस माफ करणार म्हणून. आज 3ऱ्या वर्षाला ती आहे. मागच्या 2 वर्षाचा एकही पैसा आम्हाला मिळालेला नाही. सगळी संपूर्ण फी कॉलेजने आमच्याकडनं घेतलेली आहे. हे म्हणून हे ढोंग आहे. या ढोंगाला आपण बळी पडायचं नाही. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला हा संदेश द्या, मराठ्यांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष द्या आणि त्या मागण्या ताबडतोब सोडा. आम्हाला कोर्टाची, त्या आयोगाच्या वगैरे गप्पा आणू नका. तुम्ही सरकार आहात, कायदे बनवणार तुम्ही आहात, तुम्ही कायदा बनवा. इतकंच. नक्कीच. धन्यवाद जाधव साहेब. वेळ भरपूर झालेला आहे. 12:30 वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि 1 तासात संपेल अशी मला अपेक्षा होती. मान्यवरांनाही थोडंसं वेळ देताना गर्दी आहे का नाही याची कदाचित काळजी घेतली असावी. जसं राजकीय व्यासपीठावर जायच्या अगोदर विचारलं तर समोर किती आहे, तसं चर्चेच्या अनुषंगाने व्हायला झालं असेल असं वाटतं. पण उशिरा का होईना आणि PCNचा पहिला प्रयोग होता. एक महाचर्चेच्या अनुषंगाने काही समस्या, त्याचे उत्तरं समोर येतील का. पण ज्या चर्चा मी चौकात ऐकल्या होत्या, ज्या गल्लीत ऐकल्या होत्या, त्या इथं काही प्रमाणात आल्या नाही असं मला वाटतं. म्हणजे एक विषय आहे की मराठा आंदोलनाची सुरुवात इशारा दिल्यानंतर आपल्या माननीय जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढला होता की 5 वाजता सगळे बार आणि वाईन शॉप बंद करा. कदाचित ते इम्प्लिमेंटेशन सर आपल्या वाळूज परिसरात झालेलं नसावं त्याच्या, हां असं दिसतंय. त्या अनुषंगाने उद्योजकांनी थोडंसं एक त्या गोष्टीकडे काळजी घ्यावी की तुम्ही सांगितल्यानंतर चौकातल्या टपऱ्या लगेच गायब झाल्या, पण ज्या दुकानातून बॉक्सच्या बॉक्स बाहेर पडतात ते बंद होत नाही, त्याच्याकडे लक्ष द्यावं. मराठा समन्वयकांना पण विनंती आहे की काही चर्चा अशा झालेल्या होत्या की आपली बैठक झाल्यानंतर पॅरलल बैठका झाल्या. त्याच्यामध्ये काही युवक होते जे टिळकांच्या विचारांचे होते. त्यांनी सांगितलं की आता हे शांती मोर्चे भरपूर झाले, पाया पडणं भरपूर झालं, आता तोडायचं आहे. आणि त्यावेळेस मराठा समन्वयकांनी त्याच्याकडे थोडंसं ठीक आहे पोरांना समजून सांगू अशी भूमिका घेतली होती असं वाटतं. तर भविष्यात आपण असं काही करत असो तर त्या टिळक विचारसरणीला थोडंसं बाजूला आणावं. PCNला सगळ्यांनी वेळ दिला. अनेक जणांचे प्रश्न विचारायचे राहिले असतील, काहींचे प्रश्न विचारायचे पण विचारायचे राहून गेले असतील. तर आपण पुन्हा एकदा या विषयावर बोलणार नाही, कारण कालपासून मला एक प्रश्न सतत त्रास देत होता. तो होता की मराठा समाजाला का लागले हिंसक वळण हा विषय होता आणि अनेक जणांनी मला सांगितलं की तो विषय घेऊ नका, चर्चा विकोपाला जाईल आणि हे होईल. पण सगळ्यांनी सामंजस्यपणाने विचार विनिमय करून चर्चेचा कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल आलेल्या सगळ्या मान्यवरांची नावं न घेता सगळ्यांचे आभार. आणि PCNच्या पुढच्या एखाद्या इव्हेंटमध्ये आपण सर्वांनी आम्हाला वेळ द्यावा आणि अशीच चर्चा हे करावी अशी मी अपेक्षा करतो, सगळ्यांना विनंती करतो.